साहित्य अकादमी नवी दिल्ली, यूजीसी ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट सेंटर अलीगड आणि मराठी विभाग अलीगड मुस्लिम केंद्रीय विद्यापीठ उत्तर प्रदेश आयोजित मराठी भाषा आणि साहित्य संशोधन पद्धतीच्या कार्यशाळेमध्ये दिवस 5व्या व्याख्यान 12 मध्ये मी आपलं सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो. आपल्याला माहित आहे की अत्यंत शिस्तबद्ध नियोजनबद्ध आपली ही कार्यशाळा सुरू आहेत आणि आजच्या सत्रामध्ये व्याख्यान 12व्या मध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी कन्नड सारख्या ग्रामीण भागामधून जे उपस्थित झालेले आहेत आदरणीय डॉक्टर शिवाजी घोषे सर, आपल्या सर्वांच्या सहभागी संशोधक अभ्यासकाच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो. या कार्यशाळेचा आयोजक या नात्यानं आदरणीय घोषे सरांचा परिचय करून देण्याची जबाबदारी ही माझी आहे. निश्चितच मी त्यांचा अल्प परिचय आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. जसा उल्लेख केला की ग्रामीण भागात असणाऱ्या शिवाजी महाविद्यालय कन्नड इथे डॉक्टर शिवाजी घोषे सर हे मराठी विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. सरांचं मूळ गाव हे देशगव्हाण, तालुका अंबड, जिल्हा जालना, म्हणजे ग्रामीण भागाशी नाळ जोडणारा एक संपादक, कवी, व्याख्याता, लेखक आज आपल्या समोर उपस्थित आहेत. सर 1999 पासून शिवाजी महाविद्यालय कन्नड इथे कार्यरत आहेत. विद्यार्थी दशेपासूनच राष्ट्रीय सेवा योजना त्याचबरोबर विद्यार्थी चळवळीमध्ये ते सक्रिय असताना आपल्याला दिसून येतात आणि संपूर्ण महाराष्ट्रभर शिवाजी घोषे हे नाव सर्वांना सुपरिचित आहे. त्याचं कारण असं आहे की तिफन हे या वाङ्मय नियतकालिकांनी अल्पावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली छाप निर्माण केलेली आहे. अत्यंत दर्जेदार असणारा हे तिफन वाङ्मय नियतकालिक आपण सर्वच वाचत आहात. सरांनी पारिजात हे संपादन केलेले आहेत. त्यांची प्रकाशित पुस्तके बाप झाला कासावीस, सखी आणि पाऊस, वेदनांचं गाव, सुकनामाईची कहाणी हा काव्यसंग्रही प्रकाशित झालेला आहे. गावाकडची गाणी, कवितेच्या वाटा, तर पाण्यासाठी दंगे होतील, भाकर, ज्ञान पंढरीचा वारकरी, शिक्षण वृत्ती, भूमिपुत्र ही त्यांची संपादन ही प्रकाशित आहे. संत भगवान बाबा, कला महर्षी की मूस हे त्यांचं चरित्र प्रकाशित आहेत. तिफन या वाङ्मय नियतकालिकाचे 14 विशेषांक, दर्जेदार असे विशेषांक त्यांनी प्रकाशित केलेले आहेत. त्याचबरोबर शब्दांकुर दिवाळी विशेषांकाचे संपादन केलेले आहेत. 5 पेक्षा अधिक कविता संग्रहाचा त्याच्यामध्ये समावेश आहेत. विविध दिवाळी अंक, वर्तमानपत्र यामधून शिवाजी घोषे सर सतत लिहिताना आपल्याला दिसून येतात. आकाशवाणीवर काव्य वाचन, मुलाखत त्यांच्या झालेल्या आहेत. वेगवेगळे जे साहित्य संमेलन असतात, या साहित्य संमेलनामध्ये डॉक्टर शिवाजी घोषे सरांचा सहभाग असतो. त्याच्यामध्ये मराठवाडा साहित्य संमेलन, मराठा साहित्य संमेलन, विद्रोही साहित्य संमेलन, सत्यशोधकीय साहित्य संमेलन, शेष साहित्य संमेलन, गाव शिवार साहित्य संमेलन, साने गुरुजी साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठवाडा साहित्य संमेलन, त्याचबरोबर अंकुर साहित्य संमेलन, असे जवळपास सर्व साहित्य संमेलनामध्ये आदरणीय शिवाजी घोषे सरांची उपस्थिती आपल्याला पाहिली असेल. त्याचबरोबर बाळकृष्ण ग्रामीण प्रतिष्ठानचे ते अध्यक्ष आहेत. भाषा साहित्य संस्कृती संशोधन परिषदेचे ते कार्यसदस्य आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेचे ते अजीव सदस्य आहेत. त्याचबरोबर सरांना भीम रोहमारे यासह 12 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. आणि नुकतंच त्यांच्या फेसबुक वॉलवर तुम्ही पाहिलं असेल की सुखना नदी बचाव आंदोलन हे जे जन आंदोलन औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यामध्ये सुरू आहेत, त्याचे सूत्रधार, मुख्य प्रवर्तक म्हणून शिवाजी घोषे सर आपल्या समोर दिसत आहेत. आजही आपण पाहतो की अनेक कारखान्याचे प्रदूषित पाणी हे नद्यामध्ये सोडले जातात आणि नद्यामध्ये सोडल्यानंतर जैव विविधता आहे, पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय आणि शेती जी नापीक होताना आपल्याला दिसून येत आहेत, ही नदीचं कुठेतरी पुनरुज्जीवन झालं पाहिजे, प्रदूषण मुक्त झाला पाहिजे, असा मोठा संकल्प घेऊन शिवाजी घोषे सर कार्य करताना आपल्याला दिसत. म्हणजे भांडवलशाहीच्या विरोधात, म्हणजे भांडवलशाही म्हणजे कंपन्यांच्या विरोधात एल्गार पुकारणे एवढी सोपी गोष्ट नाही. जिथं सत्ता आहे, जिथं पैसा आहे, अशा विरोधात शेती, माती आणि नातीशी संबंध जोडणारा एक अवलिया याच्याशी संघर्ष करताना आपल्याला दिसतो. आपल्याला माहित आहे की सुंदरलाल बहुगुणा म्हणजे हिमाचलमध्ये झाडं वाचवण्यासाठी ज्यांनी केलेलं कार्य आणि मराठवाड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये नदीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी
कार्य करणारे शिवाजी भुसे एका बाजूला आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ते प्रवक्ते आहेत. मराठी अभ्यास मंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील ते सदस्य आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वात्सल्य समिती कन्नड चे ते सदस्य आहेत. विविध परिसंवाद, चर्चासत्र, साहित्य लेखन शिबिरे, जयंती, पुण्यतिथी अशा कार्यक्रमात त्यांचा निश्चितच सहभाग असतो. अनेक पुस्तकांना त्यांनी पाठराखण केलेली आहेत. अनेक साहित्य संमेलनाचं त्यांनी आयोजन केलेलं आहे. 50 पेक्षा अधिक शोध निबंध त्यांचे प्रकाशित आहेत. आणि बाबाराव मुसळे साहित्य संदर्भ आणि समीक्षा, भिऊ नको घेऊ घामाचे दाम, धोंडी धोंडी पाणी दे, अक्षराभोवतालचा प्रवास, शेतकऱ्यांच्या संपाची कैफियत, सामाजिक साहित्यिक शैक्षणिक चळवळीत सहभाग असे येणारे लवकर त्यांचे ग्रंथ संपदा आहेत. यूजीसीचे संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केलेला आहेत. गावगाडा, ग्रामीण समाज, साहित्य, शेती, शेतकरी हे त्यांचे आवडीचे विषय आहेत, चिंतनाचे विषय आहेत. असं एक संपादक, कवी, लेखक, वक्ता आणि एक नवीन पिढीचा अभ्यासक असणारं एक व्यक्तिमत्व डॉक्टर शिवाजी भुसे सर आमच्या मध्ये उपस्थित आहेत. मी सर्वांच्या वतीनं म्हणजे सहभागी कार्यशाळेमध्ये सहभागी संशोधक अभ्यासकाच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो आणि आदरणीय डॉक्टर शिवाजी भुसे सरांना विनंती करतो की सर संशोधनामध्ये वाङ्मयीन वापर कसा करा या विषयावर शिवाजी भुसे सरांनी मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. डॉक्टर शिवाजी भुसे सर. साहित्य अकादमी, नवी दिल्ली, मानव संसाधन विकास केंद्र आणि अलीगढ मुस्लिम केंद्रीय विद्यापीठ उत्तर प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने आधुनिक भारतीय भाषा संकुलातील मराठी विभागाच्या वतीने राष्ट्रीय मराठी भाषा व साहित्य संशोधन पद्धतीची कार्यशाळा गेल्या 19 जानेवारी पासून संपन्न होत आहे. 25 जानेवारी पर्यंत ही कार्यशाळा चालणार आहे आणि आज 23 जानेवारी 2022 या दिवशी मला आपल्या समोर बोलण्याची संधी या कार्यशाळेच्या निमित्तानं डॉक्टर ताहेर पठाण सर यांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल सुरुवातीलाच मी त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माझ्या विषयाकडे मी वळतो. मित्र हो, खरं तर ही कार्यशाळा आज मराठी भाषा संस्कृती साहित्य समाज या संदर्भामध्ये भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्तानं होणारी सर्वात चांगली आणि सर्वात मोठ्या प्रकारचा हा उपक्रम आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. विशेषतः संशोधन पद्धतीच्या अनुषंगाने ही कार्यशाळा संपन्न होत असल्यामुळं नव्या अभ्यासकांच्या दृष्टीने, नव्या संशोधकांच्या दृष्टीने आणि नव्या प्राध्यापकांच्या दृष्टीने सुद्धा ही कार्यशाळा अत्यंत महत्त्वाची आहे असं मला या ठिकाणी प्रामाणिकपणे वाटतं. मला जो विषय या ठिकाणी दिलेला आहे तो विषय असा आहे की वाङ्मयीन नियतकालिकाचे संशोधनात वापर किंवा महत्त्व काय आहे या विषयाच्या अनुषंगानं मी माझं मनोगत आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. तसं पाहिलं तर मी काही या विषयातला तज्ज्ञ नाही, पण केवळ तिफन नावाचं एक त्रैमासिक मी चालवतो आणि या त्रैमासिकाचा संपादक या नात्यानं जे अनुभव मला आले त्या पद्धतीचं विवेचन मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्र हो, संशोधन ही अतिशय व्यापक अशा प्रकारची संकल्पना आहे. गेल्या काही दिवसापासून आपण संशोधनाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या मान्यवर वक्त्यांची व्याख्यानं आपण ऐकता आहात. मला या ठिकाणी याची जाणीव आहे की आपल्याला संशोधन म्हणजे काय, संशोधनाची व्याख्या याकडे मी जाणार नाही. त्या संदर्भामध्ये अनेक मान्यवर वक्ते बोलले असतील किंवा अनेक काही वक्ते बोलणार आहे, आपल्या मांडणी त्या अनुषंगाने करणार आहे. पण तसं पाहिलं तर संशोधन हा जो शब्द आहे याला इंग्रजीमध्ये रिसर्च हा एक पर्यायी अशा प्रकारचा शब्द वापरला जातो. रिसर्च म्हणजे काय तर पुन्हा पुन्हा शोध घेणे, जे त्याला असं सांगायचं झालं तर जुन्या ज्ञानाचं परीक्षण, नवीन ज्ञान संपादन करणं, हे दोन्ही घटक या संशोधनामध्ये अंतर्भूत आहेत.
आणि हे ज्ञान संपादन करण्यासाठी जे पद्धतशीर प्रयत्न केले जातात त्याचा समावेश या संशोधनामध्ये होतो. तसं पाहिलं तर संशोधन ही एक बौद्धिक अशा प्रकारची प्रक्रिया आहे. त्यातून जुन्या आणि ज्ञानातील उणिवा दूर करून नव्या ज्ञानामध्ये भर घालण्याचं काम या संशोधनाच्या अंगानं होत असतं. असं म्हटलं जातं की संशोधन हा सत्याचा शोध घेण्याचा एक प्रयत्न असतो, असेही या संदर्भामध्ये विशेष उल्लेख केले जातात. संशोधनाचे जे प्रकार आहेत त्या संदर्भामध्ये मी काही बोलणार नाही. खरं पाहिलं तर नियतकालिकाच्या अनुषंगानं नियतकालिकाचा संशोधनात काय वापर आहे, काय उपयोग आहे, या विषयाचा आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे. आता नियतकालिका म्हणजे काय, जर आपल्याला बघायचं झालं तर जे प्रकाशन एकाच शीर्षकाखाली किमान 1 आठवड्याच्या किंवा त्याहून अधिक कालावधीमध्ये नियमित प्रसिद्ध होते आणि ज्यात अनेक लेखकांचे विविध विषयावरचे लेख संकलित केलेले असतात किंवा साहित्य संकलित केलेलं असतं, प्रकाशित केलेलं असतं, त्याला आपण नियतकालिक असं म्हणतो. यामध्ये दैनिक वृत्तपत्राचा समावेश आपल्याला करता येत नाही. केवळ बातम्या छापणारे जे दैनिक आहेत हे वृत्तपत्र म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. पण नियतकालिक म्हणजे खरं तर नियतकालिकामध्ये साप्ताहिक आहे, जे 7 दिवसांनी प्रकाशित होतं. 15 एकदा प्रकाशित होतं, त्याला आपण पाक्षिक असं म्हणतो. महिन्यातून एकदा प्रकाशित होणारं जे नियतकालिक आहे त्याला आपण मासिक असं म्हणतो. आणि 3 महिन्यांनी जे नियतकालिक प्रसिद्ध होतं त्याला आपण त्रैमासिक असं म्हणतो. आणि वर्षाला जे प्रकाशित होतं त्याला आपण वार्षिक किंवा 6 महिन्यांनी प्रकाशित होतं ते नियतकालिक, त्याला आपण अर्धवार्षिक असंही म्हणतो. तसं पाहिलं तर मराठीतील पहिलं छापील पुस्तक 1805 साली डॉक्टर विल्यम कॅरे यांचं द ग्रामर ऑफ मराठ्ठ लँग्वेज या नावाचं पहिलं पुस्तक प्रसिद्ध झालं आणि तेही हे पुस्तक ख्रिस्ती माणसांनी त्याच्या धर्मप्रचारासाठी काढलेलं होतं, हे आपल्याला माहिती आहे. मराठीतील पहिलं वृत्तपत्र काढण्याचा मान ज्यांच्याकडे जातो ते दर्पणकार आदरणीय बाळशास्त्री जांभेकर यांचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. पण दर्पण हे जे नियतकालिक आहे हे नियतकालिक संपूर्णपणे मराठीत नव्हतं, तर त्यातला काही मजकूर हा इंग्रजीमध्ये सुद्धा असायचा. आणि म्हणून पहिले नियतकालिक खऱ्या अर्थानं मराठी असणारे पहिले नियतकालिक म्हणून मुंबई अखबार या वृत्तपत्राचा आपल्याला उल्लेख करावा लागतो. हे वृत्तपत्र 1840 साली प्रसिद्ध झालेलं आहे. आणि त्यानंतर इतर जी काही वृत्तपत्र आहे ही वृत्तपत्र आपल्याला प्रसिद्ध होताना दिसून येतात. त्यामध्ये उल्लेख करायचा जर झाला तर आपल्याला उल्लेख करता येईल की मराठीतील त्यानंतरचा जो काळ आहे त्यानंतरच्या वृत्तपत्रामध्ये प्रदीर्घ काळ चाललेले आणि गाजलेले प्रभाकर नावाचं एक वृत्तपत्र आहे. 1841 साली ते प्रसिद्ध झालं. भाऊ महाजन त्याचे संपादक होते. शतपत्रे ही आपल्याला ज्ञात आहेत. त्याचप्रमाणे धूमकेतू हे भाऊ महाजनांनी काही काळ हे चालवलं साप्ताहिक आणि त्यानंतर ते बंद पडलं. ते तेव्हापासून ते 1842 मध्ये ज्ञानोदय, त्यानंतर ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश, वर्तमान दीपिका अशी वृत्तपत्राची नियतकालिकाची फार मोठी एक परंपरा मराठी साहित्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. त्याचप्रमाणे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी निबंधमाला जी आहे ही निबंधमाला 1874 मध्ये सुरू केली आणि 1881 पर्यंत ही निबंधमाला त्यांनी चालवली. अनेक महत्वाचे विषय या निबंधमालेच्या माध्यमातून चिपळूणकरांनी हाताळलेले आहेत. त्यानंतर केसरी व मराठा याचाही उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. या 1832 पासून ते आजपर्यंत हजारो नियतकालिक मराठी मध्ये सुरू झालेली आपल्याला बघायला मिळतात. त्यातील सर्वच नियतकालिक आज चालू आहे असं आपल्याला म्हणता येत नाही. काळाच्या ओघामध्ये अनेक नियतकालिक ही बंद पडलेली आहेत. याच परंपरेमध्ये मनोरंजन, केरळ कोकिळ, पुरुषार्थ, विविध वृत्त, विविध ज्ञानविस्तार, प्रसाद, किर्लोस्कर, युगवाणी, माणूस, सत्यकथा, अभिरुची, साधना, अमृत, अंतर्नाद, रुची, शब्द, ललित, अनुभव, अक्षरवैदर्भी, परिवर्तनाचा वाटसरू, अर्थक्रांती, गळणगळण, भवताल, वयम,
असे अनेक नियतकालिक मराठीमध्ये प्रकाशित होताना आपल्याला दिसतात. ही फार मोठी परंपरा आहे. काहीचा उल्लेख मी या ठिकाणी केला. सर्वांचाच उल्लेख करणं या ठिकाणी शक्य होणार नाही. ही जी काही परंपरा आहे ही मराठीमध्ये नियतकालिकाची फार मोठी समृद्ध अशा प्रकारची परंपरा असल्याचं आपल्या लक्षात येतं. खर तर मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये या नियतकालिकांना अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं स्थान आहे. तसं जर पाहिलं तर नियतकालिकांचं वर्गीकरण आपल्याला करता येईल. त्यामध्ये मुलांची नियतकालिक, स्त्रियांची नियतकालिक, वाङ्मयीन नियतकालिक, मनोरंजनात्मक असलेली नियतकालिक वेगळी, वैचारिक नियतकालिक वेगळी आणि संशोधनात्मक पद्धतीच्या विषयाला वाहिलेली नियतकालिक वेगळी अशी आशयानुरूप आणि काही विषयानुरूप आपल्याला वर्गवारी या नियतकालिकाची प्रामुख्याने करावी लागते. आणि असे अनेक नियतकालिका आहेत की आज विशिष्ट अशा प्रकारचे विषय घेऊन ही नियतकालिक प्रसिद्ध होताना आपल्याला दिसून येतात. त्यांचा उल्लेख या ठिकाणी मी केलेला आहे. आणि या नियतकालिकाच्या अनुषंगानं आपल्याला सांगायचं झालं तर मराठी लेखकाच्या जडणघडणीमध्ये, लेखकाच्या त्याच्या वाङ्मयीन योगदानामध्ये या नियतकालिकाचं अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं योगदान राहिलेलं आहे. खर तर आजच्या काळामध्ये आपल्याला या नियतकालिकाचं महत्व तेवढं जरी वाटत नसलं, पण एक काळ असा होता की ज्या काळामध्ये लेखकाला व्यक्त होण्यासाठी कुठल्याही प्रकारची माध्यमं उपलब्ध नव्हती. अशा काळामध्ये लेखकाला व्यक्त होण्यासाठी, त्याला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, त्याच्या अभिव्यक्तीसाठी या आणि त्याच्या एकूणच जडणघडणीसाठी ही नियतकालिक अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडत होती. आणि या नियतकालिकातून अनेक लेखक पुढे आले, नावारूपास आले. आज जशी वेगवेगळ्या प्रकारची माध्यमं, त्यानंतर मी पुढे बोलणारच आहे त्या विषयाच्या अनुषंगाने, पण आज जशी वेगवेगळ्या प्रकारची माध्यमं नव्या लेखकांसाठी, अभ्यासकांसाठी उपलब्ध आहे, तशा प्रकारची माध्यमं पूर्वीच्या काळी उपलब्ध नव्हती. आणि म्हणून या नियतकालिकांना लेखकाच्या जडणघडणीमध्ये आणि एकूणच वाङ्मयीन व्यवहारामध्ये अतिशय महत्वाचं स्थान असल्याचं आपल्या लक्षात येतं. खरं तर 1837 पर्यंत आपण जर पाहिलं तर ही नियतकालिक मोठ्या जोमानं प्रकाशित होत होती. त्याची कारणं वेगवेगळ्या प्रकारची होती. नियतकालिकाची गरज त्या काळामध्ये कशा पद्धतीची होती, शिक्षणाचा प्रचार प्रसार करणं, विचारांची अभिव्यक्ती करणं आणि समाज प्रबोधन करणं ही प्रामुख्यानं काही महत्वाची कारणं या नियतकालिकाच्या पाठीमागे असल्याचं आपल्याला लक्षात येतं. हिंदीमध्ये नियतकालिकाचं प्रकाशन हे प्रामुख्याने 1826 साली सुरू झालं. मराठीमध्ये नियतकालिक प्रकाशित व्हायला जी सुरुवात झाल्यानंतर आज आपण पाहतो की जवळपास 150-200 वर्षामध्ये या नियतकालिकाच्या स्वरूपामध्ये अत्यंत बदल झालेला आपल्याला बघायला मिळतो. सुरुवातीच्या काळामध्ये असलेली नियतकालिक, त्याचं स्वरूप आणि आजच्या काळामध्ये असलेलं नियतकालिकाचं स्वरूप फक्त सर्व अंगानं जे आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. अर्थात छपाईचे जसे तंत्रज्ञान डेव्हलप होत गेले तसं तसं या नियतकालिकांच्या मध्ये बदल होताना आपल्याला बघायला मिळतो. 80च्या दशकामध्ये, विशेषतः 80च्या दशकामध्ये या नियतकालिकाच्या स्वरूपामध्ये प्रचंड अशा प्रकारचा बदल झालेला आपल्याला बघायला मिळतो. गेल्या जवळपास 150 ते 250 वर्षामध्ये शेकडो नियतकालिक मराठीमध्ये प्रकाशित झालेले आहे. काही नव्यानं प्रकाशित होत आहे, काही बऱ्यापैकी स्थिरावलेली आहे आणि काही नियतकालिक प्रदीर्घ काळ टिकून राहिल्याचं आपल्याला लक्षात येतं. मराठी वाङ्मय व्यवहारामध्ये या सर्व नियतकालिकांचा निश्चितच अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा वाटा राहिलेला आहे, यात काही दुमत नाही. आपल्याला नियतकालिकांच्या संदर्भामध्ये विचार करत असताना असं लक्षात येतं की ही नियतकालिका कोणी सुरू केली, तर ते आपल्याला असं म्हणता येतं की प्रामुख्यानं साहित्य संस्था ज्या आहेत, मराठी भाषेच्या संदर्भामध्ये काम करणाऱ्या ज्या साहित्य संस्था आहेत वेगवेगळ्या विभागामध्ये, या साहित्य संस्थांची असलेली नियतकालिक, त्याला आपण त्यांची मुखपत्र म्हटलं तरी फारसं काय होणार नाही, प्रकाशन संस्थांनी सुरू केलेली काही नियतकालिका आहेत. त्याचप्रमाणे काही स्वतः लेखकांनी, अभ्यासकांनी किंवा संपादकांनी सुरू केलेली नियतकालिक यांचाही उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. अलीकडच्या काळामध्ये केवळ वाङ्मयीन नियतकालिक म्हणून विचार करायचा झाला तर फार कमी नियतकालिका आपल्याला त्यामध्ये समावेश करता येतील. आज
समाजाची जी अभिरुची आहे ही अभिरुची बदलत चाललेली आहे आणि या बदलत्या अभिरुचीमध्ये संपादकांनी किंवा काही नियतकालिकांनी आपल्या नियतकालिकाचा चेहरा आणि मोहरा कमालीचा बदललेला आपल्याला लक्षात येतो. पण मराठीमध्ये जी खऱ्या अर्थाने निखळ वाङ्मय नियतकालिक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्यामध्ये आपल्याला आणि प्रदीर्घ काळ चाललेली जी नियतकालिका आहेत त्यामध्ये मराठवाडा साहित्य परिषदेचं प्रतिष्ठान आहे, अनुष्टुप, कवितारती, अस्मितादर्श अशा काही महत्वाच्या नियतकालिका, पंचधारा आहे, महाराष्ट्र साहित्य पत्रिका आहे, अशा काही नियतकालिकांचा उल्लेख आपल्याला निखळ वाङ्मय नियतकालिक म्हणून करावा लागतो. पण गेल्या 4-5 वर्षामध्ये या नियतकालिकाचं स्वरूप हे पूर्णतः बदलत गेल्याचं आपल्याला लक्षात येतं. असंही म्हटलं जातं की ही नियतकालिक बंद पडतील किंवा आता या नियतकालिकाची गरज आहे का, अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा आपल्या समोर उपस्थित होतो. मराठीमध्ये गेल्या 100 वर्षामध्ये वाङ्मयीन नियतकालिक अधिक प्रमाणामध्ये प्रसिद्ध झाल्याचं आपल्याला लक्षात येतं. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रादेशिक स्वरूपाची सुद्धा नियतकालिका आहेत. पण शब्द हे अलीकडचं जे नियतकालिक आहे हे नियतकालिक आणि खेळ नावाचं जे नियतकालिक आहे त्याला एक निश्चित अशा प्रकारचं वाङ्मयीन स्वरूप प्राप्त होताना आपल्याला बघायला मिळतं. मी ज्यांचा उल्लेख या ठिकाणी केला की मसाबाचं औरंगाबादच्या मसाबाचं मराठवाडा साहित्य परिषदेचं प्रतिष्ठान, महाराष्ट्र साहित्य परिषदेचं साहित्य पत्रिका, विदर्भातील युगवाणी या संस्थांच्या नियतकालिकांनी अत्यंत महत्वाचं योगदान मराठी भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधनाच्या अंगाने दिले आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. अनेक नियतकालिक हौशे खातर सुरू होतात आणि काही कालावधीनंतर ही नियतकालिक बंद पडतात. अर्थात याची कारणं फार वेगवेगळी आहेत. तसं पाहिलं तर आज आपण जी साहित्य संस्था म्हणतो त्यांची सुद्धा नियतकालिक वेळेवर प्रसिद्ध होताना आपल्याला दिसत नाही. या पाठीमागची कारणं वेगवेगळी आहेत. मी एक संपादक असल्या कारणानं मला या सर्व कारणांची जाणीव आहे की नियतकालिक चालवणं खरोखर अतिशय दिव्य अशा प्रकारचं काम आहे. वेगवेगळ्या प्रक्रियेतून, वेगवेगळ्या जडणघडणीतून या संपादकांना जावं लागतं आणि सर्वात महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे आर्थिक जुळवाजुळव करणं. कारण नियतकालिकाला किती म्हटलं तरी आर्थिक गोष्टीचा आपल्याला ढोंग करता येत नाही, सोंग करता येत नाही. बाकी सगळ्या गोष्टीचा आपण सोंग करू शकतो किंवा ढोंग करू शकतो किंवा बाकी गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात. पण खऱ्या अर्थानं नियतकालिकासमोर जो प्रश्न उभा राहिलेला आहे तो म्हणजे आर्थिक अशा प्रकारचा प्रश्न या सर्व नियतकालिकासमोर उभा राहिलेला आहे. आणि त्यामुळं जी निखळ वाङ्मय नियतकालिका आहेत ही नीटपणे आज प्रसिद्ध करता येत नाही. त्याचं कारण हे एक अत्यंत महत्वाचं कारण आहे. आपल्या सर्वांना ज्ञात आहे की अंतर्नाद यासारखं अतिशय दर्जेदार मराठीतलं नियतकालिक ज्याचे संपादक भानू काळे आहे यांनी हे नियतकालिक अलीकडेच बंद करण्याची घोषणा भानू काळे यांनी केलेली आहे. हे सगळं आपल्याला माहिती आहे. याचं बंद करण्याचं कारण त्यांनी सांगितलेलं आहे. ते कारण असं आहे की चांगले लेखक आणि चांगलं लेखन न मिळाल्यामुळं हे नियतकालिक मी बंद करतो आहे अशा प्रकारची घोषणा भानू काळे यांनी केली आहे. मित्र, त्यांचं मत जर आपण या ठिकाणी विचारात घेतलं तर ते अत्यंत खरं आहे. आपण बघतो की अलीकडच्या काळामध्ये केवळ शोध निबंध छापण्यासाठी नियतकालिक निघालेली आहे आणि प्राध्यापकांची शोध निबंध प्रकाशित करण्यापुरतच या काही नियतकालिकांचं स्वरूप हे निश्चित झालेलं आहे. पण निखळ वाङ्मयीन नियतकालिक म्हणून जर आपल्याला प्रदीर्घ काळ टिकवायची असेल तर या नियतकालिकांचा सर्वात प्रथम अभ्यासकांनी, संशोधकांनी, लेखकांनी वर्गणीदार होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण कुठलीही नियतकालिकाला आर्थिक सोर्स हा फारसा नसतो आणि ही नियतकालिक केवळ वाचकांच्या भरोश्यावर, केवळ वर्गणीदारांच्या भरोश्यावर नियतकालिक चालवणं हे अत्यंत अवघड अशा प्रकारची गोष्ट आहे. म्हणून अलीकडच्या काळामध्ये जी काही शोध विशेषतः 2009 नंतर एपीआय आल्या, विशेषतः 2000 आपल्या एपीआय जेव्हापासून आला, एपीआय आल्यानंतर मराठी नियतकालिकांचा दर्जा आणि नियतकालिकांचं स्वरूप आपल्याला बदललेलं दिसून येतं. आणि काही लोकांनी केवळ पैसे कमवण्यासाठी नियतकालिक सुरू केल्याचंही आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून युजीसीनं काही महत्वाच्या अशा प्रकारची केअर लिस्ट मध्ये समावेश असलेली नियतकालिकांची एक सूची प्रसिद्ध केलेली आहे आणि त्यामध्ये अनेक लेखक, संशोधक लेखन करताना आपल्याला दिसून येतात. आपण मराठीच्या संदर्भामध्ये विचार करत असताना आपल्याला हिंदी नियतकालिकांचा सुद्धा काही प्रमाणामध्ये विचार करावा लागतो.
तसं पाहिलं तर मराठीच्या तुलनेमध्ये, म्हणजे मी मराठी नियतकालिकांना नावं ठेवतो आहे असं म्हणणार नाही, पण हिंदीमध्ये अतिशय दर्जेदार आणि अतिशय सातत्यानं प्रकाशित होणारे अनेक नियतकालिक प्रसिद्ध होताना आपल्याला बघायला मिळतात. आणि अतिशय गांभीर्यानं ही नियतकालिक हिंदीमध्ये सुद्धा प्रसिद्ध होत आहेत. त्यामध्ये पक्षधर आहे, पोहल नावाचं नियतकालिक आहे, सद्भव, वसुधा, कथादेश, जलसा, समयांतर, या अशा अनेक नियतकालिक हिंदीमध्ये अतिशय दर्जेदार पद्धतीनं प्रसिद्ध होताना आपल्याला दिसतात. त्याची पृष्ठसंख्या जर आपण पाहिली तर 200 ते 500 पानापर्यंत सुद्धा या नियतकालिकांची, हिंदीमधल्या नियतकालिकांची पृष्ठसंख्या आपल्याला बघायला मिळते. त्यातले विषय, विषयाचे आशय आणि एकूण मांडणी सर्व अंगाने जर आपण ही हिंदी नियतकालिका बघितली तर त्या तुलनेमध्ये हा टप्पा अजून तरी मला असं वाटतं, एक संपादक म्हणून मला असं वाटतं की मराठीमध्ये अशा प्रकारची परंपरा आपल्याला अजूनही निर्माण करता आली नाही, असं मला खेदाने या ठिकाणी एक संपादक म्हणून म्हणावंसं वाटतं. तेवढ्या गांभीर्यानं आपण नियतकालिकाकडे संपादक मंडळींना अजूनही पाहिलं आहे असं म्हणता येत नाही. अर्थात काही नियतकालिका त्याला अपवाद आहेत, याचाही उल्लेख आपल्याला या ठिकाणी करावा लागतो. दुसरी एक गोष्ट अशी की अलीकडच्या काळामध्ये ही नियतकालिक मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होताना आपल्याला बघायला मिळतात. एक हौसे खातर अनेक लोक ही नियतकालिक सुरू करत आहेत. अर्थात त्याचा दर्जा कशा प्रकारचा आहे, त्यामध्ये प्रसिद्ध होणारं साहित्य कशा प्रकारचं आहे, त्याचा उद्देश काय आहे, ही वेगवेगळ्या प्रकारची कारणं आहेत. कारण काही का असेना, पण डिजिटल क्रांतीमध्ये, जी आजच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची डिजिटल नियतकालिका सुद्धा प्रसिद्ध होताना आपल्याला दिसत आहेत. त्यामध्ये 80 अक्षरे, दिवाळी, ही काही नियतकालिका आपल्याला बघायला मिळतात, पण त्याचं स्वरूप हे वार्षिक अशा प्रकारचं आहे. आणखी एका मला नियतकालिकाचा या ठिकाणी उल्लेख करावा वाटतो की तो म्हणजे रिंगण. रिंगण हे वार्षिक अंक प्रसिद्ध होताना आपल्याला बघायला मिळतो. अतिशय संत साहित्याला वाहिलेला अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा वार्षिक अंक असतो. ते संग्रही ठेवावा आणि संशोधक, लेखक, अभ्यासक या सर्वांनाच उपयुक्त ठरेल अशा प्रकारचा हा वार्षिक अंक प्रसिद्ध होताना दिसतो. त्याचप्रमाणे डिजिटल स्वरूपामध्ये एक रेख, त्यानंतर असे अनेक अक्षरनामा, मराठी माती, असे अनेक नियतकालिका आपल्याला हिंदीमध्ये सुद्धा प्रसिद्ध होताना दिसून येतात. नव्या काळाची चाहूल म्हणून कदाचित संपादकांनी ही नवी माध्यमं डिजिटल क्षेत्राची निवडली असावी. त्यानंतर कोलाज आहे, हकारा आहे, वर्णमुद्रा दागोपाळे यांनी सुरू केलेलं अशी अनेक डिजिटल नियतकालिक मराठीमध्ये अलीकडच्या काळामध्ये सुरू झालेली आपल्याला बघायला मिळतात. मराठी माती असेल, अक्षरनामा असेल. पण जर संशोधक अभ्यासकांच्या दृष्टीने आज किती नियतकालिका आहेत, ही नियतकालिक निखळ वाङ्मयीन ज्याला आपण म्हणता येईल, तो संशोधकांसाठी, लेखकांसाठी ही नियतकालिक महत्वपूर्ण अशा प्रकारची भूमिका बजावत आहेत. अशी नियतकालिक आज मराठीमध्ये फार थोडी आहे. आणि विशेषतः 90 नंतर किंवा 2010 नंतर जर आपण विचार करायचा झाला तर असे अनेक नियतकालिक मराठीमध्ये नव्यानं सुरू झाल्याचं आपल्या लक्षात येतं. मराठवाड्याचा जर विचार करायचा असेल तर अक्षरगाथा आहे, अक्षर वाङ्मय आहे. इकडं विदर्भातून अक्षर वैदर्भी, आपल्या विदर्भातलं अक्षर वैदर्भी अनेक दिवसापासून प्रसिद्ध होतं. कवितारती सारखं आहे, खेळ आहे. अशा अनेक नियतकालिक आजही आपल्याला अतिशय निष्ठेनं प्रकाशित होत असल्याचं दिसून येतं. या नियतकालिकाचं महत्व काय आहे? जर आपण नियतकालिकाचं महत्व लक्षात घेतलं तर सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये ही नियतकालिक अत्यंत महत्वाची अशा प्रकारची भूमिका पार पाडताना आपल्याला दिसून येतात. वाङ्मयीन संस्कृतीचं संवर्धन, वाचन संस्कृतीचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी सुद्धा ही नियतकालिक अत्यंत महत्वाची अशा प्रकारची भूमिका पार पाडताना आपल्याला बघायला मिळतात. लेखक आणि वाचक यांच्या जडणघडणीमध्ये सुद्धा या नियतकालिकांचं फार मोठं अशा प्रकारचं योगदान असल्याचं आपल्या लक्षात येतं. वाङ्मयीन संस्कृती प्रवाही ठेवण्यासाठी ही नियतकालिक महत्वाची भूमिका बजावताना दिसतात. त्याचप्रमाणे नवी अभिरुची घडवण्यासाठी आणि वाङ्मयीन संस्कृतीला नवा आयाम देण्यासाठी या नियतकालिकांचं महत्व आपल्याला नाकारता येत नाही. वाचन संस्कृती आणि नवे लेखक नियतकालिकाच्या माध्यमातून उदयास आलेले आपल्याला बघायला मिळतात. कुठलाही लेखक जेव्हा पूर्वीच्या काळामध्ये लेखक म्हणून जर पुढे यायचं असेल किंवा लेखक म्हणून त्याचं नावलौकिक त्याला मिळवायचं असेल तर प्रामुख्यानं या नियतकालिकाची मदत त्याच्या एकूणच वाङ्मयीन जडणघडणीमध्ये
झाल्याचं आपल्याला लक्षात येतं. मित्र, या अनुषंगानं नियतकालिकांचा हा फार मोठा इतिहास आहे. हा संपूर्ण इतिहास सांगणं माझा उद्देश नाही, पण प्रारंभिक चर्चा म्हणून मला काही या नियतकालिकांचा उल्लेख या ठिकाणी करावा लागला. त्या संदर्भामध्ये काही म्हणून एक भूमिका मला या ठिकाणी मांडावी लागली. आपला जो मूळ विषय आहे, हा मूळ विषय आहे की नियतकालिकाचा संशोधनामध्ये वापर हा कशा पद्धतीनं होतो किंवा त्याचं महत्व या अनुषंगानं काय आहे. खरं तर संशोधक आणि अभ्यासक यांच्यासाठी ही नियतकालिक अत्यंत महत्वाची अशा प्रकारची भूमिका बजावताना आपल्याला दिसून येतात. तर संशोधकांना दिशा देण्यासाठी ही नियतकालिक महत्वाची भूमिका पार पाडताना आपल्याला दिसतात. उदाहरण जर द्यायचं झालं तर नियतकालिकामध्ये जे शोध निबंध प्रकाशित होतात किंवा लेख प्रकाशित होतात, तर त्यातून नव्या संशोधकांना, नव्या अभ्यासकांना विषय मिळतात. विषयाचा शोध घेण्यासाठी सुद्धा आपल्याला या नियतकालिकांचा उपयोग होताना आपल्याला संशोधनामध्ये होताना दिसून येतो. त्याचप्रमाणे नव्या पुस्तकांचा शोध घेण्यासाठी सुद्धा ही नियतकालिक निश्चितच महत्वाची भूमिका पार पाडताना आपल्याला दिसून येतात. कुठलेही पुस्तक, नव्या पुस्तकावरची परीक्षण या नियतकालिकामधून प्रसिद्ध होतात आणि त्यावरून सुद्धा नव्या संशोधकांना आपल्या विषयाच्या अनुषंगानं काही एक उपयोग म्हणून या नियतकालिकांचा आपल्याला करता येऊ शकतो. त्याचप्रमाणे संशोधकावर वाङ्मयीन संस्कार करण्यासाठी, संशोधकीय संस्कार करण्यासाठी आणि त्याच्या जडणघडणीसाठी सुद्धा या नियतकालिकाचा संशोधकांच्या वापरामध्ये निश्चितच महत्वाचा उपयोग होताना आपल्याला दिसतो. जर शोध निबंध कसा लिहावा, मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल की अतिशय उत्तम अशा प्रकारची ही कार्यशाळा या ठिकाणी ठेवलेली आहे. बरेचसे संशोधक रजिस्ट्रेशन करतात, पण त्यांना संशोधनाचा कुठल्याही प्रकारचा अनुभव असतोच असं नाही. कारण संशोधनाची एक निश्चित अशा प्रकारची एक पद्धती आहे, संशोधन एक पद्धती आहे आणि या सर्व संशोधन पद्धतीची माहिती त्याला असेलच असं नाही. त्या विशिष्ट अशा प्रकारची मांडणी या संशोधनासाठी त्याला करावी लागते आणि नव्या संशोधकांना याची कुठल्याही प्रकारची जाणीव नसते आणि म्हणून नियतकालिकाच्या माध्यमातून काही शोध निबंध जर त्याच्या वाचनामध्ये आले आणि शोध निबंधाची मांडणी कशा पद्धतीने असते, त्याची पद्धती कशा पद्धतीने असते, संदर्भ सूची त्याला कशा पद्धतीने दिलेली असते, संदर्भ कसे द्यायचे असतात, या सगळ्या गोष्टींचा उपयोग त्याला करून घेण्यासाठी आणि माहिती करून घेण्यासाठी तुला सुद्धा या नियतकालिकांचा उपयोग होताना आपल्याला बघायला मिळतो. दुसरी एक गोष्ट अशी या नियतकालिकामधून संशोधकांना मिळते, ती म्हणजे या नियतकालिकामध्ये 6 पुस्तकांची एक सूची असते आणि या 6 पुस्तकाच्या सूचीमधून सुद्धा त्याला काही महत्वाची पुस्तकं, त्याची यादी या नियतकालिकाच्या माध्यमातून त्याला करता येऊ शकते, जमवता येऊ शकते. त्या प्रकाशनासह या नियतकालिकामध्ये या पुस्तकांची नावं प्रसिद्ध केली जातात. मला असं वाटतं की नव्या संशोधकांसाठी, अभ्यासकांसाठी सुद्धा ही नियतकालिका अशा पद्धतीने सुद्धा त्याचा उपयोग आपल्याला बघायला मिळतो. शोध निबंधाचा सराव करण्यासाठी सुद्धा ही नियतकालिक अत्यंत उपयुक्त ठरतात. मी सांगितल्याप्रमाणे की संशोधन पद्धती असेल, संशोधनाची मांडणी असेल, संशोधनाचा आराखडा असेल, अशा पद्धतीने तो असावा, याचा सुद्धा ज्ञान आपल्याला या नियतकालिकातील प्रकाशित शोध निबंधाच्या माध्यमातून होतं. खरं तर नव्या संशोधकांनी, अभ्यासकांनी किंवा कोणत्याही अभ्यासकांनी, आपण सर्वांनीच जेव्हा आपल्याला काही लिहायचं असतं किंवा आपल्याला नव्या पद्धतीने आपण जेव्हा विचार करायला लागतो, नव्या पद्धतीने आपण एखाद्या विषयाचं संशोधन करायला लागतो, तेव्हा आपल्याला ही नियतकालिक आपल्या संग्रही जर असेल तर निश्चितच त्याचा उपयोग आपल्या संशोधनामध्ये आपल्याला होतो. बऱ्याचदा काय होतं की आता तुम्ही बघा की दिवाळी अंक सुद्धा आपले जे मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध होत आहेत, ते दिवाळी अंकांचे सुद्धा ट्रेंड आता बदललेले आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये स्वतंत्र विषय घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये दिवाळी अंक आता प्रसिद्ध होऊ लागलेले आहेत. तशा पद्धतीनं मराठी नियतकालिकांनी सुद्धा स्वतंत्र विषय घेऊन आपले अंक जे आहेत, नियतकालिका आहेत, हे प्रसिद्ध केले पाहिजे. केवळ जनरल अंकामधून वाङ्मयीन स्वरूप त्यामध्ये असं साहित्य आपल्याला वाचायला मिळतं, हा एक वेगळा भाग जरी असला, पण काही प्रमाणात का असेना एक स्वतंत्र अशा प्रकारची थीम घेऊन, स्वतंत्र अशा प्रकारचं एक सूत्र घेऊन ही नियतकालिका प्रसिद्ध होण्याची गरज आहे. आणि म्हणून आम्ही विशेषतः तिफनने ही भूमिका कायम सुरुवातीपासून घेतलेली आहे की त्याचा उद्देशच असा आहे की जनरल अंक आपण वाचतो, त्यातला आपल्याला आवडीचा एखादा दुसरा शोध निबंध असेल, लेख असेल किंवा कविता असेल, कथा असेल, आपण वाचतो आणि तो अंक आपण बाजूला ठेवून देतो. पण विशेषांक, विशेष अशा प्रकारचा जो विशेषांक असतो, हा विशेषांक कुठलाही अभ्यासक किंवा संशोधक त्याला बाजूला टाकून देत नाही किंवा अडगळीत टाकून देत नाही, तर तो आपल्या संग्रही ठेवतो. त्याचं कारण असं असतं की त्याला असं वाटतं की कधीतरी आपल्याला हा विशेषांक आपल्या लेखनासाठी, आपल्या अभ्यासकांसाठी, आपल्या संशोधनासाठी आपल्याला उपयोगी ठरेल
अशा प्रकारे या विशेषांकाचं महत्व संशोधनाच्या अंगानं नियतकालिकाच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगता येईल. आणि म्हणून तिफनने विशेषांकाची एक मोठी परंपरा, त्याचा उल्लेख या ठिकाणी पठाण सरांनी केला परिचय करून देत असताना, आणि तो तिफनने सुरुवातीपासूनच पाळलेला आहे. त्याचा उल्लेख मी पुढे करणारच आहे. संशोधनामध्ये नियतकालिकाचा वापर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं आणखी करता येऊ शकतो. तो म्हणजे संदर्भासाठी. खर तर संशोधन करत असताना, अभ्यास करत असताना अभ्यासकांनी, संशोधकांनी काही विशिष्ट अशा प्रकारची तयारी केली पाहिजे. आपण काय करतो की जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा आपण ही सगळी संदर्भ साधनं शोधण्याचा प्रयत्न करतो, आणि सगळीच महत्वाची संदर्भ साधनं आपल्याला मिळेल असं नाही. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला जिथं कुठं आपल्याला काही असे महत्वाचे विशेषांक असतील, महत्वाचे प्रकाशित झालेले लेख असतील, महत्वाचे काही संशोधनपर लेखन असेल, हे लेखन प्रत्येक संशोधकानं, अभ्यासकांना हे आपल्या संग्रही ठेवले पाहिजे. आणि म्हणून या दृष्टीने सुद्धा नियतकालिकाचं महत्व आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. कारण नियतकालिकामध्ये जे प्रकाशित झालेले लेखन असतं याचा संदर्भासाठी सुद्धा वापर संशोधकाला नीटपणे करता येऊ शकतो. आणि म्हणून मी या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती करेल की प्रत्येक अभ्यासकांनी, लेखकांनी आणि वाचकांनी नियतकालिकाचं वर्गणीदार हे झालं पाहिजे. आणि विशेषतः नव्यानं संशोधन करणारे जे संशोधक असतील किंवा संशोधन क्षेत्रामध्ये आपला दबदबा निर्माण करणारे जे काही अभ्यासक आहे, संशोधक आहे, यांनी सुद्धा मराठीमध्ये सद्यस्थितीमध्ये प्रकाशित झालेली काही जुनी आणि नवी नियतकालिक ही आपल्या संग्रही ठेवली पाहिजे. त्याचं वर्गणीदार सुद्धा त्यानं झालं पाहिजे. आणि होतं असं की बरेच प्राध्यापक आहेत की त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं नियतकालिक हे वर्गणीदार ते होत नाही, आणि मग वेळेवर ते हे सगळे संदर्भ साधनं शोधण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून मी सगळ्यांना या निमित्तानं आवाहन करेल की मित्रहो, आपण किमान 5 ते 10 वर्गणीदार नियतकालिकाचं असलं पाहिजे. कारण ही नियतकालिक एकूणच आपल्या अभ्यासासाठी, आपल्या लेखनांसाठी किंवा आपल्या संशोधनासाठी उपयुक्त आपल्याला ठरणारी असणार आहे. काही महत्वाच्या काही अंक असतात, नियतकालिक काही असतात की आपण त्यातले काही महत्वाचे लेख आहेत, हे लेख आपण झेरॉक्स करून ठेवले पाहिजे. आणि त्याची एक फाईल जर आपण वाङ्मय प्रकारानुसार जर बनवली तर निश्चितच आपल्याला संशोधन करत असताना या सर्व लेखांचा उपयोग संदर्भ साधन म्हणून आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकतो. वाङ्मय प्रकारानुसार जर आपण ते केलं तर निश्चित आपल्या संशोधन करण्यासाठी ते अतिशय सुकर होईल. त्याचप्रमाणे नव्या कविता, नवे लेख, कथा, कादंबरी, अंश नियतकालिकामध्ये प्रसिद्ध होत असतो, व्यक्तिचित्र प्रसिद्ध होत असतो. आणि म्हणून याचा सुद्धा उपयोग काही स्फुट लेखन म्हणून सुद्धा नव्या संशोधकांना याचा उपयोग करून घेता येऊ शकतो. ज्या पद्धतीचा त्याचा विषय असेल त्या पद्धतीचा त्याला या नियतकालिकामध्ये जे प्रकाशित झालेलं स्फुट लेखन असतं त्याचा उपयोग त्याला त्याच्या संशोधनासाठी निश्चितपणे होऊ शकतो. आणि म्हणून मराठी नियतकालिकांचा किंवा एकूणच नियतकालिकांचा संशोधकाच्या दृष्टिकोनातून नियतकालिकाचं महत्व हे अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे, हे आपल्याला नाकारून चालणार नाही. या विषयाच्या अनुषंगाने बरीचशी चर्चा आपल्याला करता येईल की नियतकालिकाचा संशोधकांना काय उपयोग आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं आपण या नियतकालिकांचा उपयोग करून घेऊ शकतो. पण आज मी तिला मराठीमध्ये जी नव्यानं काही नियतकालिक प्रसिद्ध होत आहेत, अक्षर गाथा आहे, अक्षर वाङ्मय आहे, खेळ आहे, यांनी सुद्धा अतिशय चांगल्या अशा प्रकारचे विशेषांक असतील किंवा अंक असतील हे प्रसिद्ध केलेले आहेत. त्याचाही उपयोग संशोधकांना निश्चितच अशा प्रकारे झाल्याशिवाय राहणार नाही. मित्र हो, या नियतकालिकाचा संशोधनासाठी वापर कशा पद्धतीने आहे या संदर्भामध्ये मी काही अंगानं आपल्या समोर माहिती ठेवली. अर्थात प्रत्येकाला कशा पद्धतीने या नियतकालिकाचा उपयोग आपल्या संशोधनामध्ये करून घ्यायचा आहे हे ज्याचं त्याने ठरवलं पाहिजे. पण मला या ठिकाणी मला असं वाटतं की कुठल्याही अभ्यासकांसाठी, केवळ संशोधकांसाठी म्हणूनच नाही, किंवा जेव्हा अभ्यास करत असताना, काही वाचन करत असताना, आपल्याला काही एक लिहित असताना ही सगळी नियतकालिक अत्यंत महत्वाची भूमिका पार पडत असतात. औरंगाबाद येथील अनंत काळे नावाचे आकाशवाणीमध्ये काम करणारे एक संपादक लेखक आहेत. त्यांनी, मी मुद्दाम म्हणून आपल्या या संशोधकांसाठी, अभ्यासकांसाठी म्हणून सांगतो की त्यांच्याकडे मराठीमध्ये जे जे काही प्रकाशित, अगदी रविवारच्या पुरवण्या सुद्धा त्यांनी संग्रह करून ठेवलेले आहेत. त्यांच्याकडे एक खोलीच त्यांनी आपल्या राहत्या घरी ही सर्व नियतकालिक त्यांनी अगदी स्वतः बांधणी करून
काही वेगवेगळ्या प्रकारचे दिवाळी अंक, अगदी त्यांच्याकडे मराठवाड्यातून प्रसिद्ध होणारा जो वर्तमानपत्र होतं त्याचे सुद्धा काही महत्वाचे दिवाळी अंक त्यांनी संग्रह करून ठेवलेले आहेत. अजिंठा सारखा आहे, किंवा महाराष्ट्रामध्ये जे दिवाळी अंक प्रसिद्ध होतात हे सर्व दिवाळी अंक किंवा विशेष अंक त्यांच्याकडे आपल्याला आजही संकलित स्वरूपामध्ये बघायला मिळतात. आणि म्हणून मी या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं की या सर्व संदर्भ साधनांचा उपयोग जे काही नवे संशोधक असतील, अभ्यासक असतील, त्यांना या औरंगाबाद येथील राहत असलेले जे अनंत काळे आहे त्यांच्याकडे खूप मोठ्या संदर्भ साधनांचा त्यांनी संग्रह करून ठेवलेला आहे. आपणास निश्चितच या साधनांचा उपयोग करून घेता येईल हेही मी या निमित्तानं या ठिकाणी आपल्या समोर ठेवतो. मित्र हो, तिफनच्या आता मी तिफनकडे वळणार, एक संपादक म्हणून, तिफनचा एक संपादक म्हणून मी तिफनच्या कडे वळणार आहे आणि तिफनच्या संदर्भामध्ये माझी काही भूमिका आहे ही भूमिका आपल्या समोर ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. खरं तर मी पठाण सरांनी या ठिकाणी सांगितलं की कन्नड हे औरंगाबाद जिल्ह्यातील एक तालुका आहे, आदिवासी दुर्गम ग्रामीण अशा प्रकारचा भाग आहे. आणि अशा भागामध्ये नोकरी करत असताना मी 2009 मध्ये तिफन नावाचं नियतकालिक मराठीमध्ये सुरू केलं. खरं तर अलीकडे नियतकालिक सुरू करण्याची जी एक स्पर्धा सुरू झालेली आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारची नियतकालिक येत आहेत, त्यांचे उद्देश हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, पण मला या ठिकाणी आपणास नम्रपणे सांगावंसं वाटतं की तिफन हे जे नियतकालिक आहे हे नियतकालिक कुठल्याही प्रकारचा एपीआय समोर ठेवून किंवा शोध निबंध प्रकाशित करण्यासाठी किंवा पैसे कमवण्याच्या उद्देशानं तिफन हे नियतकालिक सुरू झालेलं नाही. मुळात त्यापूर्वी सुद्धा मी ज्या वेळेला नोकरीला लागलो 2002 नंतर मी या एका नव्या नियतकालिकाचं रजिस्ट्रेशन केलं होतं, पण माझ्या काही इतर जबाबदाऱ्यामुळे मी ते नियतकालिक त्यावेळेला करू शकलो नाही. माझी सुरुवातीपासून इच्छा होती, या क्षेत्राविषयी मला प्रचंड अशा प्रकारची आवड होती आणि खर तर माझा पिंड हा वृत्तपत्रीय क्षेत्राचा होता. लहानपणापासून मी अनेक पत्रकारांच्या सोबत राहिलेलो होतो आणि मला असं वाटायचं की आपण एखादं वर्तमानपत्र सुरू केलं पाहिजे, आपण एखादी प्रिंटिंग प्रेस सुरू केली पाहिजे, अशा प्रकारचा माझा सुरुवातीपासून उद्देश होता. पण योगायोगाने मी 1999 मध्ये कन्नड सारख्या ग्रामीण भागामध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झालो आणि माझी जी इच्छा होती की आपण आता वर्तमानपत्र चालू शकत नाही, वर्तमानपत्र आपण चालवू शकणार नाही आणि म्हणून आपण एखादं नियतकालिक हे सुरू केलं पाहिजे, या भूमिकेतून 2009 मध्ये तिफन नावाचं त्रैमासिक आम्ही काही सहकाऱ्यांच्या सहकार्यानं आम्ही कन्नड सारख्या ग्रामीण भागामधून सुरू केलं. आणि हे नियतकालिक जेव्हा सुरू केलं तेव्हा असं वाटायचं की आपण हे अखंडपणे चालवू शकू की नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी, स्वतःची नोकरी, स्वतःचा अभ्यास, स्वतःचं लेखन, वाचन, वेगवेगळ्या प्रकारचं काम, हे सगळं सांभाळून ही तिफनची जबाबदारी मी आजपर्यंत सांभाळत आलेलो आहे. यासाठी अनेक मित्रांचं, लेखकांचं, वाचकांचं सहकार्य मला मिळालेलं आहे. 2009 मध्ये अनेक जण आम्हाला विचारतात की तिफन हे शीर्षक का दिलं, तिफनचा उद्देश काय आहे. मित्र हो, कुठलंही नियतकालिक जेव्हा आपण सुरू करतो किंवा सुरू करायचं असेल तर त्याची काही विशिष्ट अशा प्रकारची उद्देश आपण ठेवले पाहिजे, आपल्या समोर ठेवले पाहिजे. तिफन जेव्हा सुरू झालं तेव्हा बलिप्रतिपदेला, कारण तिफन हा कृषी संस्कृतीतला, ग्रामीण संस्कृतीतला हा शब्द आहे. हे कृषकांचा एक अवजार आहे, पेरणी करण्याचा एक महत्वाचा अशा प्रकारचा अवजार आहे. मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेलो आहे, ग्रामीण भागातून आलेलो आहे, शेतकऱ्यांचा मुलगा आहे. आपण प्रत्यक्ष शेती करू शकत जरी नसलो तरी आपण कृषी संस्कृतीचे पाईक आहोत आणि म्हणून आपण आज ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये कार्य करत असताना आपण विचारांची पेरणी केली पाहिजे, आपण ज्ञानाची शेती केली पाहिजे, विचाराची शेती केली पाहिजे. या भूमिकेतून आणि नव्या लेखकांना की जे दुर्लक्षित आहेत, वंचित आहेत, ज्यांना फारशी संधी या वाङ्मय व्यवहारामध्ये दिली जात नाही, अशा लेखकांसाठी तिफन हे नियतकालिक 2009 मध्ये बलिप्रतिपदेला, बळीराजाला वंदन करून तिफन या नव्या नियतकालिकाची सुरुवात झाली. सुरुवातीला आता सांगितल्याप्रमाणे ही केवळ एपीआय समोर ठेवून किंवा शोध निबंध प्रकाशित करण्याच्या उद्देशानं तिफनची सुरुवात झालेली नाही. तर तिफनचं ब्रीद आम्ही असं समजतो की प्रस्थापितांचा सन्मान आणि नव्या लेखकांना संधी, ही भूमिका घेऊन, हे सूत्र घेऊन आम्ही कायम आजपर्यंत तिफन मध्ये ही भूमिका घेऊन चालत आलेलो आहे. आणखी एका गोष्टीचा मला तिफनच्या संदर्भामध्ये उल्लेख करावा असा वाटतो, तो म्हणजे तिफन ही केवळ एका वाङ्मय प्रकाराला, का विशिष्ट समाज घटकाला, का विशिष्ट जाती प्रवाहाला
किंवा एका विशिष्ट हेतून प्रेरित झालेलं नियतकालिक नाही. तर तिफनमध्ये सर्व वाङ्मय प्रकाराचं संमेलन आपल्याला बघायला मिळतं. सर्व समाज घटकातल्या लेखकांना तिफनने आजपर्यंत संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही काही अगदी प्रस्थापित नियतकालिका बघा की ही नियतकालिकामध्ये तुम्हाला 8-10 लेखकांची जरी यादी केली तर ही 8-10 लेखकच तुम्हाला वाचायला मिळतील, बघायला मिळतील. इतर लेखकांना, कवींना, संशोधकांना त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं स्थान आपल्याला बघायला मिळत नाही. अगदी तुम्ही बघा, नव्या लेखन करणारे अभ्यासक जाऊ द्या, पण अगदी 10-10, 20 वर्षे नोकरी करणारे, चांगले लिहिणाऱ्या संशोधक अभ्यासकांचे सुद्धा लेखन त्यामध्ये प्रसिद्ध होईलच अशा प्रकारे काही सांगता येत नाही. पण तिफनने ही कुठलीही गोष्ट अशा प्रकारे स्वीकारलेली नाही. तिफनमध्ये प्रसिद्ध करण्यासाठी लेखक, अभ्यासक किंवा संशोधक ओळखीचाच असला पाहिजे, आपल्या जवळचाच असला पाहिजे, आपला मित्र असला पाहिजे, असं कुठल्याही कारण आपल्याला त्यामध्ये सांगता येणार नाही. तिफनची जी काही महत्वाचे उद्देश आम्ही ठरवलेले आहे त्या उद्देशापैकी सामाजिक समता, बंधुभाव प्रस्थापित झाला पाहिजे. त्याचप्रमाणे बुद्धिवादी आणि विवेकी समाज निर्माण झाला पाहिजे. ही भूमिका आम्ही तिफनच्या सुरुवातीला कारणीभूत ठरवलेली आहे आणि हा उद्देश घेऊन आम्ही खऱ्या अर्थानं नव्या लेखकांना शोध घेऊन आम्ही तिफन चालू ठेवलेला आहे. खर तर अलीकडच्या काळामध्ये विशेषतः तिफनने मराठीमध्ये विशेषांकाची एक फार मोठी परंपरा निर्माण केली आहे. त्यावर मी बोलणारच आहे, पण त्यापूर्वी बऱ्याच जणांना आपल्या कदाचित तिफन हे नाव ऐकलं असेल. आज जरी युजीसी केअर लिस्ट मध्ये तिफनचा समावेश झालेला असला तरी बऱ्याच अभ्यासकांना, संशोधकांना तिफनचं स्वरूप काय आहे, तिफनची भूमिका काय आहे हे कदाचित माहीत नसावं. म्हणून मी काही तिफनच्या उपक्रमासंदर्भामध्ये आपल्या समोर काही मुद्दे ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. मित्रहो, तिफन हे केवळ नियतकालिक नाही किंवा शोध निबंध छापणारं सुद्धा नियतकालिक नाही, तर तिफन ही एक वाङ्मयीन चळवळ आहे अशा प्रकारची आमची भूमिका आहे. आणि ही भूमिका घेऊन तिफनने तिफन प्रकाशन नावाची एक संस्था सुरू केलेली आहे आणि या ना नफा ना तोटा या तत्वावर तिफनने अनेक कवी, लेखकांची, अभ्यासकांची पुस्तकं प्रकाशित केलेली आहे. तिफन प्रकाशन म्हणून अतिशय दर्जेदार आणि उत्तम अशा प्रकारची निर्मिती आम्ही तिफन प्रकाशनाच्या माध्यमातून केलेली आहे. तिफन पुरस्कार सुद्धा आम्ही सुरू केलेला आहे गेल्या 3-4 वर्षापासून. त्यासाठी कुठल्याही प्रकारचे आम्ही बायोडाटा मागवत नाही, कुठल्याही प्रकारची पुस्तकं मागवत नाही. तर जे काही चांगलं काम सुरू आहे, जे काही चांगलं लेखन करत आहे, जी काही चांगली पुस्तकं आलेली आहे, अशा सर्वांचा शोध घेऊन आम्ही एका लेखकाला किंवा त्याच्या एकूण योगदानाला तिफन पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मान करत असतो. आणि नव्या कवींना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आम्ही कविता महोत्सव, राज्यस्तरीय कविता महोत्सव सुद्धा सुरू केलेला आहे. कन्नड सारख्या ग्रामीण भागामध्ये दरवर्षी प्रत्येक खेड्यामध्ये हा तिफन कविता महोत्सव आम्ही घेत असतो. केवळ कविता महोत्सव केवळ एक व्यासपीठ नाही, तर सामाजिक समतेचं आणि सामाजिक प्रश्न मांडणारं एक मोठं व्यासपीठ आणि एक सामाजिक आंदोलन आहे अशी आमची भूमिका त्या पाठीमागे आहे. आणि या कवींनी समाजामध्ये जाऊन समाजाचं नेतृत्व करावं, समाज बदलासाठी प्रयत्न करावेत आणि या भूमिकेने आम्ही तिफन कविता महोत्सव दरवर्षी साजरा करत असतो. हा तिफनचा एक महत्वाचा अशा प्रकारचा उपक्रम आहे. त्याचबरोबर तिफन पुस्तक प्रदर्शन, त्यानंतर तिफन लेखक वाचक मेळावे, तिफन लेखक वाचक जोडो अभियान, तिफन डिजिटल सुद्धा आता आम्ही सुरू केलेला आहे. डिजिटल क्षेत्रात सुद्धा तिफनने प्रवेश केलेला आहे. नव्या काळाची पावलं ओळखून तिफनने डिजिटल क्षेत्रामध्ये सुद्धा पावलं ठेवलेली आहे आणि त्यातून सुद्धा लेखन होताना आपल्याला दिसून येत आहे. आणि अशा अनेक उपक्रम, कवी संमेलन असतील, लेखन कार्यशाळा असेल, कवी कट्टा असेल, असे अनेक उपक्रम तिफनने नव्या लेखकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे, अभ्यासकांसाठी उपलब्ध करून दिलेले आहे. मित्र हो, तिफन जवळपास 10-12 वर्षापासून सातत्यानं प्रकाशित होत आहेत. प्रकाशनाचे काय अडचणी असतात हे मी जसं सुरुवातीला सांगितलं तशा पद्धतीनं सर्वांनाच यामध्ये स्थान देता येतं असंही नाही. पण तिफनने खऱ्या अर्थानं नव्या संशोधकाची जी कोंडी होते की ज्याचे शोध निबंध प्रसिद्ध होत नाहीत, त्याचं साहित्य प्रसिद्ध होत नाहीत, या दृष्टीने तिफनने महत्वाचे अशा प्रकारचे विशेषांक प्रसिद्ध केलेले आहेत. त्यामध्ये अनेक लेखक जे आहेत, काही लेखकावर विशेषांक केलेले आहेत. आणि सुरुवातीला तिफनने महाराष्ट्रातल्या 49 चांगलं लिहिणाऱ्या कवींचा विशेषांक प्रसिद्ध केला. त्यानंतर संत साहित्याचा अतिशय संदर्भ मूल्य असलेला विशेषांक तिफनने प्रसिद्ध केलेला आहे. मराठी ग्रामीण साहित्यातील एक ज्येष्ठ अशा प्रकारचे लेखक
डॉक्टर वासुदेव मुलाटे यांच्यावर सुद्धा तिफनने विशेषांक केलेला आहे. आणि कैलास दौंड हे अलीकडचे नव्या पिढीतील महत्वाचे लेखक, कवी, कादंबरीकार यांच्यावर सुद्धा तिफनने विशेषांक प्रसिद्ध केलेला आहे. डॉक्टर गंगाधर पानतावणे सर यांचा मृत्यू झाल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये तिफनने पानतावणे सरावर विशेषांक केला. मित्र हो, लोक विशेषांक करतात किंवा विशिष्ट अशा प्रकारचं त्यांचे गौरव ग्रंथ काढतात, काहीतरी उद्देश ठेवून त्या पाठीमागं त्याची निर्मिती केली जाते. पण मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की तिफनने अशा कुठल्याही प्रकारचा उद्देश, अशा कुठल्याही प्रकारची आपली भूमिका ठेवून कुठल्याही प्रकारचे विशेषांक किंवा गौरवांक केलेले नाहीत. पानतावणे सर गेल्यानंतर त्यांचा विशेषांक तिफनने केला. कारण माणूस हयात असताना काही करणं वेगळं आणि माणूस गेल्यानंतर काहीतरी कृतज्ञ भावना ठेवणं आणि त्या दृष्टीने काहीतरी एक प्रयत्न करणं वेगळा, ही भूमिका तिफनने घेतलेली आहे. आणि म्हणून पानतावणे सरावर सुद्धा विशेषांक तिफननं केलेला आहे. शंकर बडे, विदर्भातील एक महत्वाचे कवी शंकर बडे यांच्यावर सुद्धा तिफनने फार सुंदर अशा प्रकारचा विशेषांक प्रसिद्ध केलेला आहे. केवळ साहित्य, कला आणि लोकसंस्कृती हे ब्रीद तिफननं घेतलेलं आहे. आणि म्हणून ही भूमिका घेऊन तिफननं लोकसाहित्य विशेषांक सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे की त्याची चर्चा सुद्धा मराठीमध्ये चांगल्या पद्धतीने झालेली आहे. अनेक अभ्यासकांना या लोकसाहित्याचा आणि एकूणच विशेषांकाचा उपयोग झालेला आहे. त्यानंतर मित्र हो, लोककला या आपल्याकडे काही प्रमाणामध्ये दुर्लक्षित झालेला कला प्रकार आहेत. या कला खरं तर अभ्यासामध्ये सुद्धा लोककलेचा समावेश फारसा झालेला आपल्याला बघायला मिळत नाही. आणि म्हणून लोककलेवर सुद्धा तिफन अतिशय दर्जेदार अशा प्रकारचा विशेषांक केलेला आहे. मध्ययुगीन साहित्याचे संशोधन, अध्यापन या संदर्भामध्ये सुद्धा तिफनने अतिशय उत्तम अशा प्रकारचा विशेषांक प्रसिद्ध केलेला आहे. आणि बा शास्त्री महानुभाव संप्रदायातील एक अभ्यासक आणि उपासक की ज्यांची 35 पेक्षा अधिक पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत, तत्वज्ञानाच्या अंगानं ज्यांनी मांडणी आपल्या एकूणच लेखनामध्ये केलेली आहे, असे माननीय महंत बाबू शास्त्री यांच्यावर सुद्धा तिफनने विशेषांक केलेला आहे. समकालीन कथा विशेषांक सुद्धा तिफनचा अतिशय गाजलेला आहे. या विशेषांकामधून सुद्धा अनेक लेखकांना, अभ्यासकांना तिफनने संधी दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सुद्धा तिफन या त्रैमासिकाने विशेषांक प्रसिद्ध केलेला आहे. बापू बिरू वाटेगावकर यांची सुद्धा दखल घेऊन तिफनने एक विशेषांक प्रसिद्ध केलेला आहे. त्याचप्रमाणे अलीकडे डॉक्टर विठ्ठल वाघ हे मराठीतील एक महत्वाचे अशा प्रकारचे कवी, अभ्यासक म्हणून त्यांना आपण ओळखतो. आणि फारशी दखल त्यांची जाणीवपूर्वक वाङ्मय व्यवहारामध्ये घेतली जात नाही. पण एक ताकदीचा कवी म्हणून विठ्ठल वाघ हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आणि म्हणून त्यांच्या एकूण लेखनाची दखल घेणारा विठ्ठल वाघ साहित्य विशेषांक सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे. आणि वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी निमित्त तिफनने वामनदादा कर्डक यांच्यावर औरंगाबाद परिसरामध्ये वाळूज या ठिकाणी असलेलं दगडोजीराव देशमुख महाविद्यालयामध्ये आमचे मित्र प्राचार्य युवराज धबडगे सर यांच्या महाविद्यालयामध्ये त्यांच्या सहकार्याने आम्ही वामनदादा कर्डक यांच्यावर एक चर्चासत्र त्या ठिकाणी घडवून आणलं. त्याचप्रमाणे उत्तम अशा प्रकारचा विशेषांक वामनदादा कर्डक यांच्यावर केला की ज्यामध्ये 200 पेक्षा अधिक शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत. मित्र आणि आता अलीकडे उत्तम बावस्कर हे मराठवाड्यातले एक कथाकार आहेत, कादंबरीकार आहेत, कवी आहे, यांच्यावर तिफन विशेषांक करणार आहे. ही काही विशेषांक आम्ही मराठी साहित्याला दिलेले आहेत. त्याचा उपयोग निश्चितच संशोधकांना होईल अशी मला खात्री आहे. ज्या संशोधकांना, अभ्यासकांना कदाचित याची जाणीव नसेल त्यांनी याचा उपयोग आपल्या संशोधनामध्ये निश्चितच करावा. त्यासाठी आम्ही आपणास निश्चितच सहकार्य करू. यापुढे सुद्धा तिफन मुस्लिम मराठी साहित्य विशेषांक, आदिवासी साहित्य विशेषांक, बोली विशेषांक असे अनेक महत्वाचे विशेषांक तिफन करणार आहे. त्याची एक यादी आम्हाला काय करायचं आहे. बऱ्याचदा असं होतं की लोक आवाहन करतात लेखन मागवण्यासाठी, शोधनिबंध मागवण्यासाठी. मित्र हो, तिफन अशा प्रकारचं आवाहन कधीही करत नाही. तिफनने लेखकांना, तिफनचे संपादक असेल किंवा इतर जे मंडळी असतील, आम्ही लेखकांना फोन करतो, संशोधकांना फोन करतो, त्यांना विषय देतो आणि त्यांना लिहायला सांगतो.
अशा विशेष अंक असतील किंवा आमच्या जनरल अंकामध्ये सुद्धा आम्ही अशाच प्रकारची पद्धत, अशाच प्रकारची परंपरा ठेवलेली आहे. कदाचित हे बऱ्याच अभ्यासकांना माहीत नसावं. बरेच लोक आम्हाला म्हणतात की आम्ही पेपर पाठवतो, लेख पाठवतो, पण आम्ही तो स्वीकारत नाही. पण जेव्हा केव्हा काही कॉन्फरन्स असेल किंवा एखादा काही कॉमन विषय असेल, तेव्हाच फक्त आम्ही जनरल स्वरूपामध्ये लेखन मागवतो. पण तिफननं हे वेगळेपण नियतकालिकामध्ये जपलेलं आहे की आम्ही लेखकांना शोध घेतो. ज्या संबंधित विषयावर जे काही अभ्यासक असतील, लेखक असतील, त्यांना आम्ही त्या विषयावर लिहिण्यासाठी प्रवृत्त करत असतो. हे वेगळेपण तिफनने जपलेलं आहे. याही पेक्षा तिफनला फार मोठं काम मराठी साहित्यामध्ये संशोधनाच्या अंगाने करायचं आहे, साहित्याच्या अंगाने करायचं आहे, भाषेच्या अंगाने करायचं आहे, समाजाच्या अंगाने करायचं आहे, संस्कृतीच्या अंगाने करायचं आहे. ही सुरुवात आहे. आतापर्यंत तिफन लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये बराचसा वेळ गेला. तिफनला अजून खूप काही चांगलं काम करायचं आहे. केवळ लेखकाचे विशेषांक करून तिफन थांबणार नाही, तर तिफनला खऱ्या अर्थानं मूलभूत अशा प्रकारचं काम आगामी काळात करायचं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचं सहकार्य, आपल्या सर्वांची मदत आम्हाला या तिफनच्या संदर्भामध्ये लागणार आहे. आणि मी आपणास सांगू इच्छितो की ज्यांना कोणाला तिफनमध्ये लेखन प्रसिद्ध करायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. आपलं निबंध असेल, आपलं वाङ्मयीन लेखन असेल, हे तिफनमध्ये प्रसिद्ध करावं. कारण तिफन हे कधीही एका विशिष्ट गटापुरतं, एका विशिष्ट जातीपुरतं, एका विशिष्ट समूहापुरतं तिफन हे मर्यादित राहिलेलं नाही, पुढेही राहणार नाही. मी तिफनच्या पहिल्या अंकाच्या संपादकीमध्ये लिहिलं होतं की मित्रहो, मी तिफन घेऊन निघालोय, पण मी निमित्त मात्र आहे. कारण आपल्या सर्वांची साथ संगत मला त्यासाठी महत्वाची आहे. ही तिफन केवळ माझ्या एकट्याची नाही, तर आपल्या सर्वांची ही तिफन आहे. या भूमिकेतून तिफन हे नियतकालिक आम्ही सुरू केलेलं आहे. अशा अनेक उपक्रम नव्या लेखकांसाठी आम्हाला कार्यशाळा घ्यायची आहे. संशोधन पद्धतीच्या अंगाने सुद्धा काही काम करायचं आहे. आणि खरोखर मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल की खरंच मुस्लिम अलीगड विद्यापीठानं फार सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी संयोजन केलं. नव्या अभ्यासकांसाठी, जुन्या अभ्यासकांसाठी, संशोधकांसाठी फार चांगले विषय आणि चांगले अभ्यासक या ठिकाणी निमंत्रित केले आणि त्यांना या मध्ये संधी दिली, सहभागी होण्याची संधी दिली. आणि अतिशय चांगल्या प्रकारे ही कार्यशाळा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. मित्र, खूप काही सांगण्यासारखं आहे, खूप काही बोलण्यासारखं आहे. मला वाटतं वेळेच्या सुद्धा मर्यादा आहेत आणि त्यामुळं थांबणं हे क्रमप्राप्त ठरेल. मी माझ्या पद्धतीनं या विषयाची मांडणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आपणही आपल्यापैकी ज्यांना कोणाला वाटत असेल की मलाही एखादा काही विशेषांक करावासा वाटतो, एखादा आवडीचा विषय असेल किंवा एखादा दुर्लक्षित विषय असेल, असा विषय आम्हाला सुचवावा. तुम्हाला त्यामध्ये सहभागी होण्याची जर इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा सहभागी व्हा. कारण आम्ही तिफन ही काही कुणाची मक्तेदारी नाही. आपल्याला मक्तेदारी म्हणून हे अंक चालवायचं नाही, तर तिफन ही तुमच्या सर्वांची आहे. एक चळवळ म्हणून आपण त्याकडे पाहतो. मला आणखी या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल की तिफनने अनेक संपादकांना संधी दिलेली आहे. वेगवेगळ्या समाजातील, वेगवेगळ्या घटकातील नव्या अभ्यासकांना, संपादकांना त्यांच्यातला संपादक घडावा या दृष्टिकोनातून संपादक मंडळावर तिफनने महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातल्या अनेक अभ्यासकांना संपादक मंडळावर घेतलेला आहे. या पाठीमागं कुठल्याही प्रकारची भूमिका त्यांच्याकडून काही मिळवण्यासाठी किंवा प्राप्त करण्यासाठी तिफनची कधीच भूमिका राहिलेली नाही. तिफनचा प्रांजळ उद्देश आहे. आणि मी या निमित्तानं मी आपल्याला आणखी सांगू इच्छितो की ज्यांना कोणाला आपल्यापैकी या नियतकालिकामध्ये काम करण्याची इच्छा असेल, कोणाला आवड असेल, त्यांनी सुद्धा आमच्याशी संपर्क साधावा. त्यांचं निश्चितच या तिफन परिवारामध्ये स्वागत केल्या जाईल. आणि काही चांगले विषय आपण आम्हाला या निमित्तानं सुचवावेत की ज्याचा उपयोग निश्चितच संशोधकांसाठी होईल, अभ्यासकांसाठी होईल. म्हणून ही भूमिका घेऊन तुम्ही सगळ्यात जास्त शोध निबंध अलीकडच्या काळामध्ये नव्या प्राध्यापकांचे शोध निबंध काही प्रस्थापित नियतकालिक प्रस्थापित संपादक छापत नाही. पण तिफनने जाणीवपूर्वक तुम्ही कुठल्याही विभागातला अभ्यासक असेल त्याचे शोध निबंध त्या पद्धतीनं किंवा जसं काही संधी मिळेल तसं त्यांना संधी देण्याचा प्रयत्न तिफननं हे कायम केलेला आहे. आणि तुम्हाला असं कधीच बघायला मिळणार नाही की एकाच लेखकाचे शोध निबंध वारंवार प्रसिद्ध झालेले आहेत. मित्र, मला तुम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की जवळचे जे मित्र आहेत, या मित्राचे सुद्धा मी कधीही शोध निबंध मित्र म्हणून त्याचे सातत्यानं कधीही छापले गेलेले नाही. ही भूमिका प्रांजळपणे तिफनने जपलेली आहे.
मी या निमित्तानं आपल्याला एकच आवाहन करेल की मित्रहो, टिफन हे केवळ वर्गणीदारावर चालणारा अंक आहे. केवळ पैसे कमवण्यासाठी मी टिफनची सुरुवात केलेली नाही. पठाण सरांनी माझा परिचय करून देत असताना सांगितलं की मी मुळात एक लेखक आहे, वाचक आहे, माझा पिंड कार्यकर्त्याचा आहे. मी विद्यार्थी दशेपासून सामाजिक क्षेत्रामध्ये माझ्या पद्धतीनं काम करत आलेलो आहे आणि माझ्या कामाचाच एक भाग म्हणून ही टिफन मी चालवतो आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करेल की आपण या टिफनचं वर्गणीदार व्हावं, कारण अर्थकारण सुद्धा निश्चित महत्वाचं आहे. चांगले अंक करायचे असतील, तुम्ही बघा टिफनचे अंक 150-200 पेक्षा अधिक पानाची विशेषांक आपण टिफनने प्रसिद्ध केलेले आहेत की जे प्रस्थापित साहित्य संस्थांना सुद्धा जमलं नाही असं म्हटलं मी, म्हणजे माझी अतिशयोक्ती होईल कदाचित, पण टिफनने अतिशय चांगल्या अशा प्रकारचे विशेषांक केलेले आहेत. याही पुढे आपल्याला दर्जेदार उत्तम अशा प्रकारचे दुर्मिळ विषयावरचे अंक करायचे आहे. तुम्ही विशेषांकाची नावं जरी बघितली तर तुमच्या लक्षात येईल की टिफननं काही मिळवण्यासाठी म्हणून हे विशेषांक केलेले नाहीत, तर जे दुर्लक्षित आहेत, वंचित आहेत अशा लेखकावरती ज्यांचं योगदान आहे. कारण आपल्या मराठी साहित्यामध्ये भाषेमध्ये संशोधनामध्ये नव्या लेखकांना, नव्या संशोधकांना, नव्या अभ्यासकांना संधी दिल्या जात नाही. प्रस्थापितांची मक्तेदारी आणि विशिष्ट लेखकांचाच उदो केला जातो आणि म्हणून टिफन एक खऱ्या अर्थाने एक व्यापक अशा प्रकारची भूमिका घेऊन या वाङ्मय व्यवहारामध्ये काम करते आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य मला अपेक्षित आहे. आपण मला ऐकून घेतलं, बोलण्याची संधी या विद्यापीठानं एका मोठ्या उपक्रमात माझ्यासारख्या एका छोट्या अभ्यासकाला, एका सामान्य कार्यकर्त्याला, एका विद्यार्थ्याला आपण या मोठ्या उपक्रमात सहभागी करून घेतलं आणि आपणही मला या ठिकाणी ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. मित्र हो, हा विषय फार वेगळा आहे, वेगवेगळ्या पद्धतीने मांडणी करता येऊ शकते, पण हे सगळं मी एकत्र गुंफण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या परीने हा विषय मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. एवढं बोलून मी थांबतो, आपल्या सर्वांची रजा घेतो. मनपूर्वक धन्यवाद. आपण जे आता सांगितलं की त्याच्यामध्ये तुम्ही सर्वांना सहभागी करून घेता आणि आपली प्रकाशन संस्था पण एक आहे, तर त्याच्यामध्ये आपण केवळ ललित वाङ्मयाचं प्रकाशन करतो किंवा त्यासोबतच समजा माझ्यासारख्याला जर माझ्या संशोधनावरचं काही एखादं जर ग्रंथ काढायचा असेल तेही आपण काढतो का? आणि दुसरी गोष्ट, मला बहिणाबाई चौधरी यांच्यावरचा एखादं संपादित ग्रंथ काढण्याची इच्छा आहे, तर त्या कामामध्ये आपल्या सहकार्यानं एखादं चर्चासत्र घेऊन हे काम होऊ शकतं का? हा एक माझा त्यातला दुसरा प्रश्न आहे सर. टिफन प्रकाशन हे केवळ नव्या लेखकांना एक संधी म्हणून आम्ही सुरू केलेलं होतं. काही कवी असतात, कादंबरीकार असतात, यांचं लेखन कोणी प्रकाशित करीत नाही, या उद्देशानं टिफन चळवळीचा एक भाग म्हणून टिफन प्रकाशन त्यातला एक भाग म्हणून आम्ही सुरू केलेला आहे. त्या माध्यमातून 10-12 पुस्तकं आम्ही प्रसिद्ध केलेले आहेत. परतूरचे एक कादंबरीकार आहेत छबुराव भांडवलकर, ज्यांनी 400-500 पेजेसच्या उत्तम कादंबऱ्या लिहिल्या आहेत, पण त्यांची कादंबरी कुणीही छापत नव्हतं, त्यांचं लेखन कुणीही छापत नव्हतं. टिफनने 2 त्यांच्या 400-500 पानाच्या कादंबऱ्या प्रसिद्ध केलेल्या आहेत आणि या उद्देशानं टिफन प्रकाशन हे काम करतं. पण काही चांगले महत्वाचे ग्रंथ असतील तर निश्चित टिफन प्रकाशन प्रकाशित करील, पण टिफनकडे कुठल्याही प्रकारचा आर्थिक सोर्स नाही, हेही मला या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. आम्ही जी पुस्तकं केली ही केवळ ना नफा ना तोटा, फक्त आमचं निर्मिती मूल्यचं योगदान त्यामध्ये आम्ही दिलेलं आहे. कुठल्याही प्रकारचे आम्ही लेखकाकडून पैसे घेतलेले म्हणजे स्वतः म्हणजे प्रकाशक म्हणून जे काही पैसे प्रकाशक घेतात ते आम्ही घेतलेले नाही. केवळ निर्मिती खर्चामध्ये आम्ही ही पुस्तकं त्यांची टिफनच्या माध्यमातून प्रसिद्ध केलेली आहेत. दुसरा मुद्दा, बहिणाबाई चौधरीचं आपण या ठिकाणी सांगितलं की आमच्या टिफनच्या यादीमध्ये, विशेषांकाच्या यादीमध्ये बहिणाबाई चौधरी यांचं नाव आहे, पण तो अंक आम्हाला करायचाच आहे आणि आपण जर पुढाकार घेऊन करत असाल तर आम्हाला आनंदच आहे, तुमचं स्वागत आहे. पण आता अलीकडे झालं काय की आता महाराष्ट्रभर अनेक लोकांचे मला फोन येतात की आम्हाला चर्चासत्र घ्यायचंय, वेबिनार घ्यायचं, आमचा अंक काढा. मित्र हो, तशा स्वरूपाचं काम टिफन हे फारसं करत नाही. केवळ आम्हाला करायचं ठरवलं तर आम्ही रोज दर महिन्याला एक चर्चासत्र पैसे कमवण्याच्या उद्देशानं जर केलं असतं तर आम्ही असं करू शकलो असतो. युजीसीच्या लिस्टमध्ये असून सुद्धा आम्ही अनेकांना स्पष्ट नकार दिलेला आहे. कदाचित त्यांना माझा राग सुद्धा आलेला असेल. सर्व आपले मित्र आहेत, आपले परिचित आहेत, आपले बांधव आहेत, पण ही भूमिका आम्ही जाणीवपूर्वक टाळतो.
पण जे काही चांगले विषय तिफनला करायचे आहेत अशा विषय आम्ही जाणीवपूर्वक करणार आहोत. त्यांचं स्वागत आहे. सर, आपण म्हणालात की भानू काळेंनी अंतर्नाद बंद केलेला आहे. काही काही लिहित्या लोकांचं सुद्धा असंच आहे सर, की काही लिहिते लोक आपलं लेखन प्रकाशित होत नाही किंवा त्याला योग्य वाव मिळत नाही, त्यामुळे लिहिते लोक सुद्धा काही आपलं लेखन बंद करत आहेत. आणि एकीकडे आपण म्हणतोय की नियतकालिक लेखन साहित्य मिळत नाही म्हणून बंद होतंय, दुसरीकडं लेखन साहित्य प्रकाशित होत नाही म्हणून लेखक लिहिणं बंद करत आहेत, नवे लेखक लिहिणं बंद करत आहेत. तर ही कोंडी आपण नियतकालिकाचे संपादक म्हणून किंवा मराठीचे अभ्यासक म्हणून नेमकं आपण कशी फोडली पाहिजे? भानू काळे सरांनी जे नियतकालिक बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचं जे कारण सांगितलं की ते काही अंशी खरं आहे. त्याचं कारण असं आहे की एका विशिष्ट टप्प्यानंतर, आता मी 10-12 वर्षापासून अंक चालवतो, मला सुद्धा अनुभव असा आहे की केवळ शोध निबंध व्यतिरिक्त वाङ्मयीन उत्तम अशा प्रकारचं काही नव्यानं लिहावं, काही नव्यानं विषय घ्यावं असे फार कमी लोक आहेत. आणि जे लोक साहित्य पाठवतात हे कुठेतरी पूर्वी प्रकाशित झालेलं, कुठेतरी असं काहीतरी लिहिलेलं, पण खऱ्या अर्थानं जे दर्जेदार उत्तम अशा प्रकारचं लेखन नियतकालिकाला मिळत नाही. शोध निबंध हा वेगळा भाग आहे, आपला करिअरशी संबंधित तो भाग जोडला गेल्यामुळं आज सगळ्यात जास्त शोध निबंधच नियतकालिकाकडे येतात. आणि मला सुद्धा या ठिकाणी सांगावंसं वाटतं की तिफन हे नियतकालिक केवळ शोध निबंध छापणारं नियतकालिक नाही. आणि म्हणून उत्तम ललित वाङ्मयीन लेखन करणाऱ्या लेखकांचं आम्ही स्वागतच करत आहोत. कारण चांगलं ललित मिळत नाही, चांगली कविता मिळत नाही, चांगला कथा आज मिळत नाही, कादंबरीचा अंश छापण्यासाठी मिळत नाहीत. हे कारण आहे. आणि जे लोक पाठवतात ते कुठेतरी प्रसिद्ध झालेलं पुन्हा रिपिटेशन करतात आणि ते पाठवतात. मी आपणास या निमित्तानं सांगू इच्छितो की आपण तिफन डिजिटल सुद्धा सुरू केलेलं आहे. डिजिटल स्वरूपामध्ये जे उत्तम कथाकार असतील, लेखक असेल, चांगले प्रासंगिक लेखन करत असेल, पुस्तक परीक्षण असतील किंवा इतर जे काही लेखन असेल, जे कुठं तुम्हाला प्रसिद्ध होत नाही असं वाटत असेल, ते तिफनच्या माध्यमातून प्रसिद्ध केलं जाईल आणि तिफन डिजिटल मध्ये सुद्धा ते प्रसिद्ध केलं जाईल. तुम्ही फक्त टाईप करून माझ्या व्हॉट्सअपला जरी पाठवलं तरी तुम्हाला अगदी एका तासामध्ये तुमचा लेख असेल, तुमची कविता असेल, तुमची कथा असेल किंवा जे प्रकारचं लेखन असेल ते आम्ही तिफन डिजिटलच्या माध्यमातून प्रसिद्ध करू. आणि काही महत्वाचे अंक आपण करणार आहोत. आता जनरल अंक करण्यामध्ये फारशी मजा राहिलेली नाही. जनरल अंक करायचा असेल तर तोही अतिशय ताकदीचा, अतिशय दर्जेदार असला पाहिजे. आम्ही ही भूमिका घेतलेली आहे. कारण काय होतं की अगदी 5-50 पानाचा अंक छापला, त्यामध्ये एखादा दुसरा लेख वाचनीय असतो, पण बाकी वाचण्यासाठी वाचकांकडे काही नसतं. दुसरी गोष्ट अशी की नियतकालिकाचा वाचक हा मध्यमवर्गीय वाचक आहे आणि हा मध्यमवर्गीय वाचक आता इतर क्षेत्राकडे वळलेला आहे. अनेक डिजिटल क्षेत्र त्याच्यासाठी उपलब्ध झालेले आहेत आणि म्हणून नियतकालिकाचा वाचक कमी झालेला आहे, लेखक सुद्धा कमी झालेला आहे. आणि आज कोण आहे नियतकालिकाशी संबंधित? फक्त प्राध्यापक लोक आहेत आपले, ते पण शोध निबंध लिहिणारे आहेत. अशा आम्हाला कोणाचाही फोन येत नाही की सर माझा ललित लेख छापा, माझी कथा छापा, माझी कादंबरीचा एखादा अंश छापा किंवा मला काहीतरी मी नव्यानं लिहिलंय, असं कोणीही म्हणत नाही. केवळ विशेषतः प्राध्यापक वर्ग जो आहे, हा प्राध्यापक वर्ग शोध निबंध छापण्यासाठी ते करतो. कारण त्याचं कारणही तसंच आहे, आपल्याला सगळ्यांना ते गरजेचं आहे, हाही भाग त्यामध्ये आपल्याला नाकारता येत नाही. आणि म्हणून असं काही नाही, कारण प्रत्येक नियतकालिकाची, प्रत्येक संपादकाची एक स्वतंत्र वेगळी भूमिका आहे, त्यांचे अनुभव वेगळे असतात. पण तिफन कडे आपलं सर्वांचं स्वागत आहे. अतिशय चांगलं नाविन्यपूर्ण विषय असले पाहिजे, विशेषतः नाविन्यपूर्ण विषय असले पाहिजे. आपण वर्तमानपत्रीय वाचक, वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणारं साहित्य आणि नियतकालिकात प्रसिद्ध होणारं साहित्य यामध्ये निश्चितच फरक असतो, एवढं आपण लेखकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि तशा पद्धतीचं लेखन असेल तर तिफनला त्याचं स्वागतच आहे तिफनचं. डॉक्टर शिवाजी भुसे सर यांनी संशोधनात वाङ्मयीन नियतकालिकाचा वापर आणि महत्वाच्या अनुषंगानं मांडणी करताना वाङ्मयीन नियतकालिकाची जी परिभाषा आहे, मराठी वाङ्मयीन नियतकालिकाचा उद्गम, विकास, वाटचाल, मराठीतील साहित्याच्या जडणघडणीमध्ये वाङ्मयीन नियतकालिकांचं योगदान हे अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीने आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी त्यांनी अनेक उदाहरणं, दाखल्यांचा वापर केला. त्याचबरोबर जी वाङ्मयीन नियतकालिकाची चळवळ निर्माण झाली आणि वाङ्मयीन नियतकालिकाच्या चळवळीनं मराठी साहित्य जे समृद्ध झालं, त्या समृद्धीमध्ये अनेक नवीन लेखकांचा उदय झाला, यालाही त्यांनी अधोरेखित केलेला आहे. आणि हे करत असताना एक संपादक म्हणून
तिफन या वाङ्मय नियतकालिकाचे संपादक म्हणून जे त्यांचं कार्य चालू आहे, हे कार्य करत असताना येणारे अनुभव, येणाऱ्या अडीअडचणी अत्यंत स्पष्टपणे शब्दात त्यांनी आपल्याशी संवाद साधलेला आहे. मी हे राष्ट्रीय मराठी संशोधन पद्धती कार्यशाळेमध्ये त्यांचं आभार तर निश्चितच व्यक्त करणार आहे. पण जो विषय आपणास दिलेला होता की संशोधन नियतकालिकाची जी चळवळ आहे आणि या चळवळीमध्ये एक संपादकाची नेमकी भूमिका काय असली पाहिजे, ही भूमिका निभावताना येणाऱ्या अडीअडचणी ह्या सहभागी झालेल्या संशोधक अभ्यासकांना कळल्या पाहिजे, ही माझी भूमिका होती. आपण एकीकडे पाहिलं राष्ट्रीय संशोधन पद्धती कार्यशाळेमध्ये प्रस्थापित आणि नवोदित या दोन्हींचा समन्वय आपण साधण्याचा प्रयत्न केला. मी डॉक्टर शिवाजी भुसे सरांची निवड का केली, तर सुरुवातीलाच मी आपल्या समोर सांगितलेलं आहे की जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील देशगव्हाणसारख्या ग्रामीण भागात वाढलेले प्राध्यापक शिवाजी भुसे नोकरीच्या निमित्ताने कन्नड या ठिकाणी स्थायिक झालेले आहे. 2009 मध्ये शेती, माती, नाती, माणूस, साहित्य आणि संस्कृतीला बळ देण्यासाठी तिफन या वाङ्मय नियतकालिकाची चळवळ त्यांनी सुरू केलेली आहे आणि 10 वर्षामध्ये तिफन हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित झालेलं आहे. आज आपण पाहतो की तिफन हे वाङ्मय नियतकालिक नसून सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळ ती बनलेली आहे. आणि हे करत असताना त्यांनी कवी संमेलने, साहित्य संमेलने, वाचन मेळावे आणि पुरस्कारालाही त्यांनी सुरुवात केलेली आहे. आजही आपण म्हणतो की वाङ्मय अभिरुचीतून तिफनची सुरुवात झाली. तिफननं दर्जेदार असे विशेषांक काढले आणि विशेषांक काढत असताना त्यांनी जुन्या साहित्यिकांचा आदर, नव्या लेखकांना संधी व प्रेरणा हे तिफनच्या माध्यमातून होताना दिसत आहे. आजही त्यांचे अनेक उपक्रम आहेत. तिफन मधून लेखक वाचक जोडो अभियान, लेखक मेळावे, राष्ट्रीय चर्चासत्रे, कवी कट्टा, पुस्तक प्रकाशन, सुखना नदी बचाव आंदोलन असे कार्य करत असताना एक चांगला लेखक, वाचक, अभ्यासक, संशोधक आपल्या समोर यावा, आपल्याशी चर्चा व्हावी, विचार विनिमय व्हावा, हा माझा त्यामागचा मुख्य हेतू होता. आजही आपण युजीसी केअर लिस्टर जर्नल म्हणलं की आपण सगळे त्या पाठीमागं, तुम्हीच काय, आम्ही त्याच्या पाठीमागं जाण्याचा प्रयत्न, कारण ते एपीआयशी जोडल्या गेलेलं आहे. पण भुसे सरांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं की आम्ही विशेषांक का काढतोय, सर्वांना संधी का देतोय, पैसा कमवणे हा त्यामागचा हेतू नाही. अत्यंत प्रांजळपणे हे केलं. पण आजही पहा, 100 पेजचं पुस्तकही तुम्हाला प्रकाशित करायचं असेल, स्वतः करून पहा, जवळपास 20-25 हजार रुपये त्याला खर्च येतो. पण कदाचित आपल्याला माहित नसेल की या वाङ्मय नियतकालिकाच्या चळवळीमध्ये ज्यावेळेस ते कार्य करत असताना त्यांची पीएचडी दुर्लक्षित झाली आणि त्या काळात पीएचडी अगर झाली असेल तर 4 इन्क्रीमेंट मिळतात. म्हणजे एकीकडं तिफनसाठी आयुष्य त्यांनी वेचलेलं आहे आणि दर्जेदार आपण कार्य ते करत आहात. निश्चितच त्यांच्या कार्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. प्रश्न आपल्या वेगळ्या अंगाने आपल्या ठिकाणी येत होते. आपण संशोधनात नियतकालिकाचा वापर का करायचा, तर सपाटे सरांनी एक प्रश्न महत्वाचा विचारला की वाङ्मय नियतकालिकाची सूची काही आहेत का. मराठीमध्ये वाङ्मय नियतकालिकाची एक समृद्ध अशी परंपरा आहे, ज्याचा उल्लेख शिवाजी भुसे सरांनी केलेला आहे आणि सर्वच वाङ्मय नियतकालिकांनी दर्जेदार असे विशेषांक काढलेले, काही अंक काढलेले आहेत. आपण जेव्हा सुरुवातीलाच च्या सत्रामध्ये डॉक्टर कैलास आंभोरे आणि नंतर वाघमारे सर, चंद्रकांत वाघमारे यांनी मांडणी करत असताना डाटा कलेक्ट आम्हाला करायचा, साधन सामुग्री एकत्रित करायची, आपलं जे शीर्षक आहे या शीर्षकामध्ये संशोधनाची मांडणी करत असताना डाटा कलेक्ट काय करायचा, या विषय संदर्भात वाङ्मय नियतकालिकात काही लिखाण झालेलं आहे का, त्याची सूची आपल्याला तयार करायची, त्याचे संदर्भ आपल्याला काढायचे. आणि ज्यावेळेस वाङ्मय नियतकालिकांचे आपण संदर्भ देता, संदर्भ ग्रंथाचे देता, पण वाङ्मय नियतकालिकाचे ज्यावेळेस आपण संदर्भ देता तर त्या शोध प्रबंधाला एक उंची प्राप्त झाली असते. वाङ्मय नियतकालिकाचे संदर्भ द्या, नियतकालिकांचे संदर्भ द्या, सकाळ, वर्तमानपत्र, मंथन सारख्या पुरवण्या जे येतात त्याच्यामध्ये दर्जेदार लेख असतात, पुस्तक परिचय असतात, यांचाही वापर आपल्याला संशोधनामध्ये करता येत असतो. मला वाटतं ज्यावेळेस रामटेके सर संदर्भ सूचीचा उल्लेख करत होते, अशा वेळेस संशोधक अभ्यासकाकडून एक प्रश्न आला पाहिजे होता की ठीक आहे, ग्रंथाचं संदर्भ देत असताना आम्ही एक संदर्भ देण्याची पद्धत आहे, म्हणजे उदाहरणार्थ लेखकाचं नाव, पुस्तकाचं किंवा ग्रंथाचं नाव, प्रकाशकाचं नाव, पृष्ठ क्रमांक, आवृत्ती, या पद्धतीमध्ये आपण तो संदर्भ देत असतो. वाङ्मय नियतकालिकाचा संदर्भ कशा पद्धतीने द्यायचा, उदाहरणार्थ आपण दिला की माझं तिफन या वाङ्मय नियतकालिकाचं आपण उदाहरण घेऊया. त्याच्यामध्ये विठ्ठल वाघांच्या संदर्भात माझा एक लेख आहे. आपण लेखक डॉक्टर शिवाजी भुसे यांच्या संपादित या पुस्तका या वाङ्मय नियतकालिकातला पृष्ठ क्रमांक 21.
आणि संपादक तर स्पष्ट शब्दात सांगतो, या ग्रंथामध्ये, या वाङ्मय नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेला लेख अशी संपादक मंडळ सहमत असेल असं नाही. मग अशा वेळेस संशोधनात हा संदर्भ देणे योग्य ठरेल का? तर हा संदर्भ कशा पद्धतीने दिला गेला पाहिजे या संदर्भात अगर प्रश्न विचारला असता तर योग्य ठरला असतं. पण संदर्भ कसा द्यायचा? उदाहरणार्थ माझा लेख टिफन मध्ये आहे किंवा तोच लेख आपण अगर हुसे सरांच्या नावाने दिला तर हुसे सर त्याला ऍक्सेप्ट करणार नाही. म्हणून आपल्याला द्यायला लागेल की पठाण ताहेर यांचा हा लेख टिफन या वाङ्मय नियतकालिका मधून प्रकाशित, पृष्ठ नंतर त्याचं वर्ष, पृष्ठ क्रमांक, या पद्धतीने आपल्याला तो संदर्भ करू. म्हणजे त्यामधील लेखकाचा म्हणजे त्याच्यातील प्रकाशित शोध निबंधकाचं नाव येईल, वाङ्मय नियतकालिकाचं नाव येईल, शीर्षकाचं नाव येईल, आवृत्तीचं नाव येईल आणि ह्या पद्धतीने तो आपल्याला संदर्भ कोट करता आला पाहिजे. तर ठीक आहे, आपण जेव्हा संशोधन करताल आपला जो शीर्षक असेल तर ज्याप्रमाणे सपाटे सर म्हटले की संदर्भाची सूची तयार करा वाङ्मय नियतकालिकाची, त्याचा शोध घ्या. म्हणजे सर्वच विषय सर आपल्या एका तासामध्ये सर्वच मांडतील अशी आपली भूमिका नाही. आपली भूमिका ही होती की वाङ्मय नियतकालिकाची संकल्पना आपल्याला स्पष्ट झाली पाहिजे, त्याची एक यादी तयार केली गेली पाहिजे, हा डाटा कलेक्ट करता आला पाहिजे. म्हणजे साधन सामुग्री संशोधन सामुग्री ज्या वस्तू एकत्रित करतात आणि एकत्रित केल्यानंतर त्याला योग्य पद्धतीनं सांगड घालून आम्हाला ती जोडणी करायची, हाच उद्देश या सत्राचा होता. आदरणीय शिवाजी हुसे सर यांनी अत्यंत सूत्रबद्ध पद्धतीनं वाङ्मय नियतकालिकाची जडणघडण, त्याची वाटचाल, त्यामधील समस्या, संपादक म्हणून त्यांची भूमिका, त्यांनी नवीन लेखकाला दिलेली संधी, प्रास्ताविकांचा केलेला सन्मान, त्यांचा उपक्रम, म्हणजे लेखक, संपादक, कवी यांच्याशी आपला इंटरॅक्शन व्हावा, संवाद व्हावा, ही भूमिका समोर ठेवून आज या राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये डॉक्टर शिवाजी हुसे सर आल्यात. आपण एक चांगल्या पद्धतीने या विषयाची मांडणी केलीत, मनमोकळेपणानं चर्चा या ठिकाणी झाली. म्हणून या कार्यशाळेचा आयोजक या नात्यानं मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो.